माझी आई आहे ना, काय म्हणतो, प्रिस्ट पुजारी असतात त्या छोट्याशा मंदिराचं पुजारी. तर ते पुजारी होते इन द साऊथ, म्हणजे साईडला तंजावर का काहीतरी गाव. तंजावर. तर माझ्या आईला 2 बहिणी, 2 धाकट्या बहिणी आणि 1 भाऊ होता. आणि एक आई हाऊसवाईफ होती आणि ते तिथे पूजा करायचे. आणि तेव्हा आहे ना त्यांना जे पूजेचं आरतीचं इन्कम यायची ना, तीच ती इन्कम होती त्यांची. त्यामुळे आणि ते गाव पण खूप लहान होतं, त्यामुळे फारशी इन्कम नसायची. कधी कधी त्यांना जेवण मिळायचं, पण प्रसादामुळे फ्रूट्स वगैरे मिळून जायचे. पण कधी कधी तर त्यांना खायला पण नव्हतं मिळत सगळ्यांना, म्हणजे 5 जणाला त्याचं. आणि तर मग ते विचार करत होते का काय करायचं आता, म्हणजे ते गाव सोडून दुसरीकडे म्हणजे मोठ्या गावात जायचं त्याचं. तर त्यांच्या वडिलांनी न्यूजपेपरमध्ये वाचलं पुण्याला कोणतरी कर्वे म्हणून आहे, त्यांनी मुलींच्यासाठी, अनाथ मुलींच्यासाठी हे केलेले. आणि मुख्य म्हणजे त्यांनी असं सांगितलं की ते शिकवतात पण आहे त्यांना असं. मग त्यांनी ठरवलं की बस आता सगळ्या मुलांना आहे ना सगळीकडे असं सेपरेट करून टाकूया, कारण 4 जणाला एकदम ते करू शकत नव्हते. म्हणून त्यांनी का चूज केलं माझ्या आईला ते माहिती नाही आहे, पण त्यांनी ते 2 कुठे ठेवले ते तिला लक्षात नव्हतं. त्या दोघी कुठच्या अनाथाश्रमामध्ये गेले, तिथेच आहेत का दुसरीकडे. पण माझी आई, तिची आई आणि ते ट्रेनमध्ये बसून पुण्याला आले. तिथे 2 दिवस त्या ट्रेनमध्ये होते आणि आले. आणि तेही पैसे गोळा करावे लागले त्यांचे तिकिटाचे. ती म्हणते मला माहिती नाही तिकीट किती आहे, पण त्यांच्याकडे 3 रुपये होते. ते जेव्हा तिथून सोडलं मग पुण्याला आले. आणि मग पुण्याला स्टेशनवरती त्यांनी त्यांच्या आईला ठेवली, कारण तिला ताप आला होता, ती जाऊ नव्हती शकत हिंगण्या परत. आणि मग आजूबाजूला सगळ्यांना विचारलं आणि मग माझी आई आणि त्यांचे बाबा आणि ते लोक हिंगण्याला चालत निघाले होते तिथे. आणि म्हणे आम्ही किती वेळाने पोचलो तिथे. आणि तर तिथे 3 झोपड्या असे होत्या हिंगण्याला. आणि ती म्हणाली आम्हाला तर काय माहिती नाही, असं विचारत त्यांचे वडील विचारत होते. आता पुण्याला मराठी, तिकडे तामिळ, त्यामुळे तिला काही समजत नव्हतं काय बोलतात ते काय नाही ते. मग ते वडील एका त्या झोपडीच्या ह्याच्यातून गेले. तिथे एक जण उभं होतं, त्यांना विचारून ते आतमध्ये गेले. आणि ते ऑफिसच होतं. एक तिथे काहीतरी टेबलसारखं ठेवलं होतं आणि एक जण तिथे बसलं होतं आणि हे बाहेरच्या साईडला होते. मग हे आतमध्ये गेले आणि त्यांनी सांगितलं की असं मला माझ्या मुलीला इथे ठेवायचं आहे, पण त्यांच्याकडे पैसे नव्हते. मग ते म्हणाले का आमचे ना आता सगळे फ्रीवालेच यायला लागले आहेत आणि आम्ही आता अफोर्ड नाही करू शकत त्याचं. तर पण ते म्हणाले की मी एवढ्या लांबून आलेलो आहे, आता मला परत जाता येत नाही तिला घेऊन असं त्याचं. मग ते म्हणाले की तुम्ही बाहेर थांबा. तर ते 2 जण पायऱ्यापाशी थांबले आणि काहीतरी ते लोक बोलत होते. आणि हे लोक 2 एका तिथे शेजारीच झाड होतं, तिथे बसून राहिलं. मग ती म्हणाली मला भूक लागली होती म्हणून ते म्हणाले बरं तू इथे बैस आणि मी जाऊन येतो, तुझ्यासाठी खायला घेऊन येतो. आणि ते जे गेले ते परत आलेच नाही त्याने तिथे. तर माझी आई तिथे बसली होती. तर खूप वेळ बसली ती, म्हणून ती जी एक पहिली बाई होती ना ती तिथली टीचरच होती. तर ती आली इथे. ती म्हणाली तू काय इथे बसली आहे, तुझी बाळा कुठे. तर ते म्हणाले ते खायला आणायला गेले. आणि
त्यांना कळलंच, कारण संध्याकाळ झाली मग. तर मग ते घेऊन आले तिला. तिला एक झोपडी किचन होती ती, आणि एक झोपडीमध्ये ते लोक सगळे झोपायचे तिथे, असं सगळे एकात खाली घालून. तर मग ती तिला घेऊन आली किचनमध्ये, तिला खायला दिलं, आणि मग एका एका त्या झोपडीच्या तिथे ठेवली. तिथे बाकीच्या मुली, ते बाकीच्या मुली पण काही काही बोलत होते सगळे, पण ती म्हणायची मला काही समजायचं नाही, पण दे वर फ्रेंडली असं दिसती. आणि ती म्हणते मी इतकी थकली होती चालून आणि ट्रेनमध्ये न सगळं, त्यामुळे ती झोपली त्या दिवशी रात्री. एक गाठोडं घेऊन आली होती, त्याच्यामध्ये फक्त 2 कपडे होते, साडी बदलायची आणि एक घालायची अशी. आणि मग ती म्हणाली की ती बाई जास्ती फ्रेंडली होती. तिला तमिळ नव्हतं येत, पण ते लोक सगळे ॲक्शन करून बोलत होते. मग तिला झोपायला दिलं, आणि ती म्हणते आम्ही सकाळी उठल्याबरोबर सगळ्यांना इतक्या लवकर उठवलं होतं, पण ती म्हणते मला सवयच होती उठायची लवकर. आणि मग सगळ्यांना असाईन केलं होतं काम. आणि त्याच्यानंतर ते जे ती सांगते ना की हिला किचनचं काम होतं, ते नाही पाट मांडा. आता त्याच्यातले काही पेड होते आणि काही अनपेड होते. ज्यांचे पेड होते ना ते लोकांनी काम नाही करायचं, ते लोक शाळेत जायचं तिथे, म्हणजे ते क्लासरूम सारखं होतं. आणि हे बाकीचे सगळ्यांना एकाला किचनमध्ये, एकाने त्यांचे कपडे धुवायचे, झाडणं लोटणं, कारण ती झोपडी होती ना ते सारवावं लागायचं काहीतरी असं ह्याच्याने, कावडंग काय म्हणतात ना तसं. मग हेल्कोनचं असाइनमेंट झाली, दरवेळेस ती वाढायची. त्यांनी सांगितलं होतं का हे सगळं करायचं. ही खूप छान करायची आणि ही खूप हार्डवर्किंग होती, फार शांत होती, कारण ती म्हणते बोलताच येत नव्हतं, काही समजायचं नाही. पण ती म्हणते तिथले सगळे जण इतके फ्रेंडली होते की काही काही करून एक जण दुसरीचं पण मदत करायचे, कपडे धुवायचे तिचे राहिले असेल तर हिनी पण करायचं, तिने हिला मदत करायची, असं म्हणे दिवस चालले होते. पण ती म्हणाली का खूप दिवसानंतर मी एकीची जाऊन पुस्तक बघत होती, कारण सगळ्यांना पुस्तक पण नव्हतं ना. तर ती मुलगी चांगली होती, तर ती म्हणते ती मला घेऊ द्यायची ती पुस्तक, आणि ही पण वाचायची. काय समजायचं तर नाही. खूप दिवसानंतर मग तिला आयला, तर ती टीचरने बघितलं असेल तर का हिला आवड आहे, तर ती म्हणाली की तुला शिकायचं आहे का, तर ती म्हणाली हो. मग तिला तिने पाटी दिली, आणि मग ती म्हणायची माझं काम संपल्यानंतरच इथे येऊ द्यायचं आणि हे करायचं त्याचं. असं करत करत ती म्हणाली का ती म्हणते मला परीक्षा म्हणजे काय माहिती नव्हतं, काय विचारतात वगैरे ते सगळं. असं करत करत पण तिला शाळेत ठेवली त्यांनी, एक क्लास अटेंड करून घ्यायचे. संबंध दिवसभर तर नाही, कारण सगळ्यांना कामं असायन होती ना तिथे दिसते. असं करत करत किती दिवस गेले ते तिला माहितीच नाही. असं ब्लॉकमध्ये ती बोलायची त्याचं. आणि मग ते तिथे फक्त मेंबर होते ते कर्वे, मोठे महर्षी कर्वे जे होते ना ते सगळं वरचं किंवा बाहेर जाऊन ते पैसे आणायचे, लोक यायची, मग कोणी तांदूळ आणून द्या, कोणी हे आणून द्या, असं आणून द्यायचे. ज्या दिवशी म्हणजे कधी कधी असायचं, कधी कधी कमी असायचं असं. पण ह्याचंच आहे. पण असे सगळे बरोबर बसून तिथे मुलं सगळे जेवायची. ते टीचर फक्त 3च होते. मग हळूहळू नंबर वाढत गेला, कारण फ्रीज जास्ती होते. मग ती म्हणते आम्ही सगळे शेतासारखं असायचं, काहीतरी भाजी लावा ते सगळं करायचं. असे दिवस गेले. आणि मग ती म्हणाली मी शाळेमध्ये किती दिवस गेली ते तिला माहिती, तिला दिवस काउंट करता येत नव्हतं तेव्हा. आणि दिसती. आणि मग ती म्हणाली मग मी पण एक हळूहळू परीक्षा द्यायला लागले. आधी तिथलेच परीक्षा होते, मग तिने मॅट्रिकची परीक्षा दिली. आणि ती आणि एक काशीताई म्हणून होत्या, ती म्हणते ती माझी मैत्रीण झाली, पण ती 10 वर्षांनी मोठी होती तिच्यापेक्षा. हां, आणि ते महाराष्ट्रच होती, पण ते तेलकोनचं जास्ती चालायचं त्याचं.
मग ती म्हणाली ती काशी ती जरा सिनियर होती, तर पुष्कळशी तिला माहिती होती दिसते. तिचं काहीतरी बालविधवा झाली होती, तर तिचं दौरा काहीतरी झालं होतं तिला. आणि ती म्हणाली मला परत घरी नाही जायचं, म्हणून ती परत घरी गेली नाही. आणि मग या दोघी शिकल्या तिथे. त्याचं ती पण त्याच्याबरोबर बसायची मग हळूहळू. आणि मग या दोघींनी परीक्षा दिली आणि ते पास झाले तिथे त्याच्या ह्याचे. आणि मग काय करायचं, कारण कॉलेज असं काही नव्हतंच तिथे. त्याचं जे पास होतील ते पुढच्याला जाते, बाकीचे लोक परत त्याच क्लासमध्ये ते तिथल्या तिथेच चालायचं. शिकणारे फक्त काहीतरी मला ती म्हणाली 15-16 असतील. बाकीच्या लोकांना शिकायचं नव्हतं, पण ते बाकीचं काय काय करायचे, कामं करायची, हे करायचं, लाकूड काहीतरी आणायचं तिथलं. आणि त्या महर्षी कर्व्यांच्याबरोबर जायचं सामान उचलायला, कारण ते बिचारे चालत यायचे सगळं स्टेशनवरनं. सगळं धान्य जे काही लोक देतील, काही पण देतील ना, ते करत आणायचं दिसते. मग एक दिवशी काय झालं, त्यांचा मुलगा ते शंकरराव कर्वे ते इंग्लंडला शिकत होते, FRCSचं. तर ते होते मोंबासाला म्हणजे आफ्रिकेला. तर तिथे ते म्हणजे इंग्लंडहून ते आफ्रिकेला गेले आणि त्यांना हेड केलं होतं, त्या डिपार्टमेंटचं, हॉस्पिटलचं. ते डॉक्टर होते FRCS झालेले. पण आफ्रिकेला आहे ना कोणी शिकत नाही, आफ्रिकेत कोणी नाही, नर्सेस कमी पडायला लागले तिथे. हॉस्पिटल आहे पण उपयोग काय, काहीतरी 50 बेडचं हॉस्पिटल त्या एका गुजरात्याने बांधलं होतं त्याने. आणि त्यांनी ते डोनेट केलं होतं त्यांना, म्हणजे मोबासाच्या गव्हर्नरला. पण ते म्हणतात मी करणार काय, ऑपरेशन पण करू शकत नव्हते का, तर नर्सेस पेशंटला फॉलोअप करायला नव्हते. मग त्यांनी बघितलं, तर ते आले इथे. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांना सांगितलं असेल का असं असं मला नर्सेस पाहिजे. तर या मुली आहेत, ते शिकणारे आहेत, चांगले हार्डवर्किंग होते आणि ऐकणारे होते. आणि दे कुड फॉलो द इन्स्ट्रक्शन. म्हणजे आफ्रिकन लोक आहेत ना, जरी आपण भाषा बोलत असलं ना, पण ते कामाला नाही चांगले, ते फार आळशीच असतात. एक दिवशी करतील, एक दिवशी नाही करणार, जाणार पण नाही कामाला, असले सगळं होतं. तर मग त्यांनी तिथे सांगितलं कर्व्यांना, म्हणजे वडिलांना, नर्सेस पाहिजे, मी त्यांना शिकवायला तयार आहे. मग त्यांनी तिथे मला वाटतं लेक्चर आणि सगळ्यांना सांगून का आफ्रिके खंड कसा आहे ते सगळे मग ते माहिती द्यायचे तिथले. आणि ते म्हणायचे का तिथे नर्सिंग करायला कोणाला यायचं आहे का आफ्रिकेला. तसं खूप दिवस ते प्रिपेअर करत होते. शंकरराव कर्वे तिथे लेक्चर द्यायचे. हो. अच्छा. हां, म्हणजे असं सांगायचे नर्सिंग कसं करायचं, तुम्हाला शिकायचंय का, मग तुम्ही पेशंटला इंजेक्शन देणार, हे देणार, मी सगळं शिकवीन ते सगळं त्याचं. मग फक्त दोघेच हे तयार झाले, माझी आई आणि काशीताई. त्यांनी आम्ही येतोय आफ्रिकेला, कॉन्ट्रॅक्ट फक्त 2 वर्षाचा करायचा. ते म्हणतात मी तुमचं तिकीट देईन, तिथे माझ्याकडे राहायचं आणि काम करायचं आणि तुम्हाला पगार मिळेल त्याचा. तर मग ठरलं तिथे जायचं त्याचं. आणि हे तर तेव्हा बोटीनी आहे ना काहीतरी 35 दिवस लागायचे ते त्याचं. आणि बस मग माझ्या आईचं सगळं पासपोर्ट सगळं त्यांनीच केलं, सगळा खर्च त्यांनी केला. ते दोघी जणी गेल्या. पहिले नर्सिंगच्या कोर्सला गेले ना ते. नाही म्हणजे अजून तर काही नर्सिंग झालेलं नव्हतं काय, ते नुसतं सांगायचे की असं असं इंजेक्शन असतं, पेशंटला कसं करायचं, ड्रेसिंग कसं हे सगळं आम्ही शिकू सगळं तुम्हाला. मग ते गेले आणि मग मोंबासाला गेले. मग मोंबासाला त्यांनी काय केलं, एका हॉस्पिटलमध्येच त्यांना ठेवलं तिथे. आणि
शिक्षण दिलं नर्सिंगचं. मोंबासा म्हणजे आफ्रिकेतच. आफ्रिकेचं, हां, केनिया. त्याचा पहिली बोट लागते तर ती तर मग पण त्यांना तर त्यांच्या नर्सिंगला ते जास्ती वेळ लागला, कारण ह्यांना तर काहीच माहिती नाही ना, काहीच माहिती नाही. मग त्यांनी आधी एक 3 महिन्याचा कोर्स असतो, का ड्रेसिंग कसं करा, हे कसं करा, पेशंटला पॅन कसं द्या, बेड कसं करा, हे करा, ते करा, हे करत 5 वर्ष लागली त्याला ते ह्याचं करायला. पण हे लवकर पिकअप केलं. मग माझ्या आईनी ना त्यांनी डिलिव्हरीचं केलं, तर ते एक स्पेशलायझेशनसारखं झालं. आणि जे लोकांना अभ्यास जमत नव्हता ना, त्यांना बेड पॅन द्या, बेड कसं करा, असं ड्रेसिंग नुसतं कसं करा, सल्फा पावडर, पेनिसिलिन, ते सगळं. मग हळूहळू त्याचं इंजेक्शन हे करत बराच वेळ लागला. म्हणजे नर्सिंगचा कोर्स तर 3 वर्षाचाच असतो आणि मॅटर्निटीचा तर 6 महिन्याचाच असतं. जे बाकीचे लोक प्रॉपर ट्रेनिंग करून आलेले आहेत ह्याचं तर ते केल्यानंतर जेव्हा पास झाले ना, त्यानंतर ते लोकांना तिथे त्याच हॉस्पिटल म्हणजे मोंबासाच्या पंड्या हॉस्पिटलमध्येच त्यांना ठेवून घेतलं. मग काही नाही, काशीताई रात्री, माझी आई रात्रीचं करायचे, काशीताई दिवसाचं करायचे. मग आणखी ॲड झाले, दुसरे पण इंडियन लोक आले होते तिथे, ते पण शिकले वगैरे सगळं. त्याचं असं करत तिकडे 12 वर्ष निघून गेले. नर्सिंगचं संबंध संपता दिसते. पण त्या ह्यांचं जंग चांगला बसला, कारण या दोघी सिनियरच होत्या. आणि मग माझे बाबा, आता माझे बाबा पिक्चरमध्ये आले. कसे आले तर माझे बाबा सनावतचे, इंदोरच्या तिथले. आणि इंदोरला हो, इंदोर. हां, आणि इंदोरला 2 तासावरती सदावद आहे गाव, खेडेगाव आहे. नाव काय? सदावद असं. हां, 2 तासावरती आहे. सदावन. हां, सदावद. सदावन. हां, वन. वद विडी वन. वड सदावड. सदावड. हां, तर आणि बाबांचे बाबा हेडमास्टर तिथले शाळेत, हां. त्या शाळेत. आणि माझ्या बाबांना माझी बाबांची आई खूप लवकर वारली. आणि त्यांना एक भाऊ होता आणि एक सखा भाऊ. आणि मग त्यांनी दुसरं लग्न केलं. तर मग त्याला एक भाऊ म्हणजे काका आणि माझी आत्या, ते दोघे. तर मग त्याच सगळे शाळेमध्ये शिकत होते, तिथेच करत होते. माझे बाबा फुटबॉल प्लेयर होते. तर तिथे इंदोरला पोतनीस म्हणून एक होते, ही वॉज फ्रॉम मोंबासा. तर तिथे ना गव्हर्मेंटनी मोंबासाला लोक नेली होती, कारण आफ्रिकेत लोक कोणी काम नाही करत आहे. आणि तेव्हा ब्रिटिश होतं ना राज्य, तेव्हा त्यांनी काय ऑफिसेसमध्ये, पोस्ट ऑफिसमध्ये, ह्याच्यामध्ये, ते सगळ्यामध्ये इंडियातूनच माणसं नेली होती सगळी तिथे आपले कामाला. खूप इंडियन पॉप्युलेशन मोठी होती. आणि ते कुठच्या साली होतं माहिती नाही मला आता. पण तर ते पोतनीस आहे ना, त्यांना 2 वर्षांनी सुट्टी मिळायची, 2 महिन्याची. आणि त्यांना इंडियाची ट्रिप मिळायची, ब्रिटिशच गव्हर्मेंट द्यायची. तर मग ते तिथे यायचे. आणि ते सदावतचे होते. सदावतला तर काहीच नव्हतं तिथे बघायला, पण त्यांना फुटबॉलचा नाद होता, म्हणून ते फुटबॉलची मॅच बघायला या कॉलेजमध्ये यायचे. आणि मग तिथे आल्यानंतर अशी ओळख झाली. तर ते म्हणाले, आफ्रिका कसं आहे, ते कसं आहे वगैरे, मला जॉब मिळेल का वगैरे वगैरे असं करत. तेव्हा तर ते म्हणाले हो. तर तेव्हा त्यांचं घरात चांगलं नव्हतं सगळं, आईचं खूप त्रास होता, हे होतं, सगळं होतं.
पण ते म्हणाले 2 गोष्टी कर, पासपोर्ट कर आणि एक 72 रुपये पाहिजे. 72 रुपये तिकीट होतं. 72 शिलिंग. शिलिंग. हां फ्रॉम 72 शिलिंग. 72 शिलिंग. हां तर आता बाबांचे हँडरायटिंग पण चांगले होते आणि इंग्लिश चांगलं होतं. त्यामुळे ते कोणाकडे तरी कामाला म्हणे जात होते, तर ते त्यांना काहीतरी कधी कधी 1 रुपया द्यायचे, पण बाकीच्या वेळेस म्हणे इतकं पेपर छापून घ्यायचे काहीतरी. त्यांना काहीतरी लिहून पाहिजे होते, ते काहीतरी लिहित होते. तर ते म्हणतात काय, ते म्हणायचे की मी ते डिक्टेट करायचे आणि हे करायचे आणि माझे बाबा लिहून घ्यायचे. रायटर म्हणून. हां रायटर म्हणून दिसते. तर त्याला म्हणे 4-5 महिने गेले, हे गेले आणि त्यांचं कॉलेज पण होतं ना, हे सगळं चालत होतं. मग म्हणे एकदाचं ते पासपोर्ट झालं. पासपोर्टला 15 रुपये लागले. 2 फोटो लागायचे तेव्हा आणि पैसे लागायचे. ते काहीतरी 27 रुपये का काहीतरी असं काहीतरी होतं. 17 का 27 रुपये. 3 रुपये कमी पडत होते. तर मग त्यांच्या शेजारी एक बाई होती ना, तिचा मुलगा आणि बाबा दोघे एक वयात सारखे होते. ते दोघे त्यांची मुलं फ्रेंड होती. ती बाई विधवा होती. ती बाई भांडी घासायची. कारण मी भेटायला गेली, ती माझ्या बाबांनी मला जायला सांगितलं होतं. माझे बाबा तिथे पैसे पाठवायचे. तर मी गेली असताना ती मला सांगायची. ती म्हणते मी 17 वर्ष काम केली आणि 3 रुपये वाचवले होते. कारण तेव्हा त्यांना भांडी घासायला फक्त खूप पैसे कमी मिळायचे ना. तर ती म्हणते मी इतके वर्ष काम करून वाचवलं होतं, तर त्यांना पासपोर्टला 3 रुपये कमी पडत होते. सगळीकडे गेले, कामाचं हे ते सगळं बघितलं, पण ते नाही मिळाले त्याचे. तर मग ती म्हणाली जर तुझं चांगलं होत असेल ना, कारण ते पुतणीस म्हणाले तर मग मी जातो आता. ते कारण बोट फक्त महिन्यातून 2दाच जायची बोंबासाला तिथे. तर मग तुम्हाला त्यावेळेस जायला पाहिजे ना, नाही तर जातं. बरं आता जी होती ना त्यावेळेसची, त्याला 17 दिवस लागायचे. म्हणजे कमी झाले होते दिवस, कारण फास्टर जात होती थोडीशी दिसते. बरं तिकीट होतं 27 रुपयाचं, पण त्याच्यात जेवण नाही आणि तुम्हाला तिथे जायला जवळजवळ 15 दिवस लागत होते. 15 का 17 दिवस होते तिथे दिसते. मग ते म्हणाले काही नाही, मी थोडेसे दाणे न फुटाणे नाचले घेऊन जाईल आणि 10 दिवस तर मला काढता येतील तिथे त्याचं. तर मग ते गेले. पण त्यांना डेकवरतीच काम मिळालं. ते डेक साफ करावी लागते ना तिथे. ही सगळी ब्रिटिश बोटी होत्या ना सगळ्या. आणि रोज ते डेक साफ करायचं, हे करायचं, बाकीचं सगळं साफसफाई करायला तिथे काम मिळून गेलं त्यांना. ते काम मिळाल्यामुळे त्यांना एक जेवण मिळालं तिथे. ते ताट तिथे असायचं त्याचं. त्यामुळे जेवणाचं झालं, तिथे ह्याचं झालं. आणि बाबा मी जेव्हा तिथे उतरलो ना, तेव्हा त्यांच्याकडे 5 शिलिंग होते खिशात. आणि म्हणे पण मी बाबाला म्हटलं का तुम्हाला असं भीती नाही वाटली का आता काही नसलं तर आता पुढे काय करायचं, पुढे तर काहीच नाही आहे अजून, तर तुम्हाला तर जायचं आहे. तर ते म्हणतात नाही काय करायचं, नसलं तर नाही असं. म्हणजे इतकी तयारी होती का मला तर पुढचे पैसे सगळे नसले तरी आपल्याला काळजी वाटते. एक कमी असला तर मग त्या दिवशी काय करायचं वगैरे वगैरे, ते काही नाही. ते म्हणतात बाकीचं इतकं वर्स्ट होतं का आता त्याच्यापेक्षा काही वर्स्ट होण्याचं शक्यताच नव्हती दिसते. म्हणजे मला फक्त एकच वाटतं, मी चाइल्ड सायकॅट्रिस्ट आहे आणि आम्ही तर म्हणतो मुलाला असं वाढवा, तसं वाढवा, हे पाहिजे, हे नाही न ते नाही. आमच्या बाबाला तर कोणीच गाईड केलेलं नाही. माझ्या आईला पण मी सांगितलं तू डिसिजन कसा घेतला तिथे का जायचं आहे तिथे काय. आणि तेव्हा तर आफ्रिकेला तर काहीच नव्हतं. म्हणजे आमच्या वेळेससुद्धा कमीच होतं, नंतर खूप वाढलं मात्र. कारण मग ब्रिटिश लोकांचं जास्ती थोडंसं झालं. बिफोर दे लेफ्ट थोडंसं खूप युगांडा खूप पुढे आलं, कारण त्यांच्याकडे खूप कॉफी, कॉटन वगैरे खूप निघालं.
त्यामुळे ते सगळं ब्रिटिश गव्हर्नमेंटने घेऊन घेतलं आणि मग मात्र कमी झालं. म्हणजे आम्हाला जेव्हा सोडावं लागलं ना तेव्हा मात्र थोडं थोडं ब्रिटिश गव्हर्नमेंटने सगळं काढून घेतलं होतं तिथलं होतं सगळं. तर त्यांना काही बाकीचं काही नकोच होतं. पण बाबा म्हणाले मी ते डेकवरती थांबले होते ना, बोट लागते ना तर ती खूप हळूहळू जाते डेकला तिथे आणि मग तिथे लागल्यानंतर मग ते हे टाकतात, लंगर टाकतात तिथे बोटीच्या तिथे. पण ही बोटीच्या तिथे लागली होती आणि हे वरतून बघत होते ते पोलीस आलेत की नाही, पण ते बरोबर आले होते तिथे त्याचं. आणि त्यांनी ठरवलं की तिथे ते वरती आले आणि ह्यांचं पासपोर्ट वगैरे बाकीचं सगळं बघितलं, तिथेच क्लिअरन्स झालं त्यांचं. माझ्या बाबाकडे एक छोटीशी पत्र्याची एक बॅग होती आणि ते आले आणि त्यांनी एक सांगितलं होतं की मी आहे ना फक्त तुला 1 महिना ठेवीन, कारण पैसे काही नाही ना, तर माझ्याच घरी राहायचं आणि तुला जॉबवरती जायचं. ते म्हणतात उद्याच जॉब? तर ते म्हणते हो इथे तर जॉब खूप आहे तसं, कारण पोस्ट ऑफिसमध्ये कोणी नसायचं तिथे आणि कुठे पण जायचं असेल ना तर त्यांना माणसं लागायची. ब्रिटिश लोकांना तर प्यूड लागायचा सारखा, कुठचा पण बॉस असेल ना तर त्याला लागायचं नुसती ही फाईल तिकडे घेऊन जा तिकडे घेऊन जा अशाला पण लागायचं ना. तर मग आमचे बाबा तर सगळंच करायला तयार होते. तर मग जिथे त्यांना 7-8 तासाचं काम मिळालं तर तिकडे जास्ती ठेवायचं आणि मग दुसरीकडे जायचं असेल तर तिथे कोणी नसला तर तिथेही काम करायचं असं करत. तर ते त्यांच्याकडे एक महिना राहिले होते. कुठे ते म्हणाले त्यांच्या कुठच्या तरी ह्यांच्याकडे ठेवले होते, एकटेच होते ना ते कोणतरी त्यांच्याकडे, ह्यांची तर फॅमिली होती ना तिथे सगळे. आणि हे कामाला जायचे आणि 1 महिना झाला की तिथे आफ्रिकेला आहे ना मंदिराच्या तिथे एक धर्मशाळासारखं असायचं. तिकडे 7-8 लोकांना राहायला द्यायचं. तिथे तुम्हाला रोज गरम पाणी, एक बेड आणि जेवणाची सोय असायची. तिथे तुम्ही घ्यायचं तुमचं 4 आड्याला म्हणजे आम्हाला जेवण मिळायचं तिथे आणि कामाला जायचं तिथूनच तिथे असं तिथे सगळ्यांना. तर ते म्हणते आम्ही 7-8 जण होतो. ते दुसरे लोक पण होते ना, बाकीचे लोक आलेले ते सगळे त्यांचे तिथे. मग ते म्हणाले की 1 महिना तर इतका लवकर निघून गेला आणि हे जाऊन बाकीच्या ऑफ टायमाला पण जाऊन काहीतरी करून यायचे, काम करून यायचं. कोणाला पेटी इकडे सरकवा, कपाट तिकडे सरकवा वगैरे वगैरे दिसते. आणि मग गाव बघून घ्यायचे काय करता येण्यासारखं आहे तिथे वगैरे त्याचं ह्याचं. ही किती सालची गोष्ट आहे? आय एम टॉकिंग अबाउट 19 बघा बाबा 17ला. बाबांचा जन्म कधी झाला? तुमच्या बाबांचा जन्म? आमच्या बाबांचं तर आठवतच नाही, पण ते मला अंदाजे म्हणत होते मला. कारण माझे बाबा आहे ना फुटबॉल प्लेअर होते, म्हणून मला माहिती आहे की ते शाळेमध्ये तिथे. कारण ते म्हणाले मला जस्ट झालं, माझ्या बाबांना माहिती होतं का मला फुटबॉल खूप आवडायचा ना आणि त्याच्यामध्ये खूप तिथे कॉम्पिटिशन चालायची म्हणे. ते महाराजांना कोणाला तरी फार आवडायचं तिथल्या. आणि ते कॉलेज त्यांचं होतं ते इंदोरचं ते. मग त्या कॉलेजमध्ये ते कधी होते? बघा आता मला आहे ना घोटाळे. आणि आई तुमच्या कर्वे इन्स्टिट्यूटमध्ये कोणत्या सालात तिथे ते दाखल झाले? तो काळ कोणता असेल? हे बघा मला एकदा बसून आहे ना नीट कागदावरती केलं पाहिजे दिसते. कारण आहे ना कारण माझी आई 7 वर्षाची होती जेव्हा ती तिथे गेली. आणि माझी आई 88 मध्ये वारली तेव्हा ती
नाही हो 88 मध्ये 88. वारली आणि तेव्हा ती आहे ना 89 वर्षाची होती. येस येस. हां म्हणजे 88 झालं म्हणजे Yes. 1900 सालचा जन्म. बस बस रफ अगदी तिथे. बरोबर. आणि माझे 1900. बाबा माझ्या आईपेक्षा 3 वर्षांनी का 4 वर्षांनी मोठे होते. म्हणजे अच्छा. म्हणजे 1897 1897. तारखा लिहून घ्या. येस येस. हां. मीनाक्षी हां. 1900 हा हा साल हां आणि वडील 1897. 97. पण हे सगळं असं अंदाजेच हां, असू दे. हं. हा पुढे तुम्ही सांगत होता आफ्रिकेमध्ये ते आता तिथे दाखल झाले बोटीत काम करायला. आफ्रिकेत बोटीत झालं, गेले उतरले आणि त्याला गावात काम दाखल पण झाले. लागलं हा. त्याला ते पोचतात. घेऊन गेले घरी, जेवण दिलं, तिथे बसले. ती म्हणते एक दिवस मी झोपलो, दुसऱ्या दिवशी त्यांनी मला सकाळी उठवलं, आम्ही दोघे कामाला गेलो. हम्म. हां ते तिथे एका ह्याच्यामध्ये होते पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस. नाही त्यांनी बाबांना पोस्ट ऑफिसमध्ये सोडलं, ते बोलून ठेवलं होतं त्यांनी. तिथे आपलेच सगळे माणसं होते तिथे कोणी स्टॅम्प द्यायला पण कोणी विकत त्याचा काम नको होतं. म्हणजे त्याचं कामच नको होतं. म्हणजे आफ्रिकन लोक करतच नाही. आमच्या घरी पण काम करायचे ना, आज त्यांना काम मिळालं आणि दिवसाला पगार देऊन टाकायचा संध्याकाळी त्यांना, आणि ते परत येतच नाही. पोंबे म्हणजे दारू येऊन पडायचे. हां मग येतील आणि मग म्हणतील माझी आई वारली. ते रोज त्यांची आई वारते. कोणतरी जातच असतं. म्हणजे इथं पण बोलताच पोंबे नाही. आहेत ना. हां? हो आणि मग ते सगळं तसं काय कोणते होते शब्द? पोंबे वेगळा शब्द आहे. हां? पोंबे वेगळा शब्द आहे. पोंबे म्हणजे दारू हो. तिथे. हां आणि बस तसे फ्रेंडली. म्हणजे आमच्या वेळेस तर खूप छान होते. नंतर जेव्हा त्यांचं इंडिपेंडन्स आलं ना, इतके इंडियन लोकांना मारले त्यांनी. उहुरू म्हणजे त्यांचं स्वाहिली, ही भाषा स्वाहिली. तर त्यांनी आहे ना, आमचा इडी अमीन आला ना तिथे, तो आर्मीचा माणूस होता. इदी अमीन. हो इदी अमीन. आणि आमचा तिथला राजा ओबोटे. हां तर त्यांनी त्याला मारलं आणि त्याने हे घेतलं. हां एक तिथे ते ट्रायबल वॉर सारखे व्हायचे तिथले. तर मग टोळी युद्ध, हां टोळी येतो नक्षलवाद्यासारखेच बुवा. ट्रायबल युद्ध. हां ट्रायबल लोक Yes, तिथले yes. हो तिथले. आणि पण हा इडी अमीन होता ना, तो त्यांनी ती वॉर जी जिंकली ना, त्याला खूप क्रेडिट मिळालं काहीतरी. म्हणे ती खूप वर्षापासून ते सारखं चालतच राहायचं, खूप त्याचं नुकसान तुमच्या व्हायचं. आईचं हं? आणि वडिलांचं ओळख कशी झाली ते सांगा. हो हो माझे वडील मध्ये केसा राहिला, हं? तो राहिला. हो हो माझे वडील आहे ना, तिथे मलेरिया खूप होतो तिथे आफ्रिकेला. त्याचं माझे वडील आजारी म्हणून आले त्या हॉस्पिटलमध्ये. हो आणि माझ्या आईची ड्युटी चेंज व्हायची ना, अशी डिलिव्हरीच्या तिथे आणि इकडे आजारी लोकांचं असं. आणि मग एकदा काशी ते इकडे यायचे. मग माझी आई इथे आली की शंकरराव कर्वे तर माझ्या आईचं तर अगदी वडिलांसारखं सगळं तिने केलं. तिचं लग्न, तिचं बाकीचं सगळं, तिचं काय पाहिजे नको काही नाही. कारण शंकरराव कर्व्यांना ना 3 मुलगीच आहे, मुलगी नाही आहे. आणि माझी आई तर लहान होती. ते काशीताई खूप मोठ्या होत्या ना, तसे मोठे वयाच्या त्याचे. तर मग त्यांनी माझ्या आईला तसंच ठेवलं होतं. आणि इवन झालं ना जेवण, तर नर्सिंगच्या स्टाफच्या तिथे जेवायला नाही जायचं, हिने ह्यांच्या घरी यायचं जेवायला. मग काहीतरी झालेलं, काहीतरी खायला केलेलं आहे, हे घे ते घे तिथे. आणि रेवतीबाई तर माझ्या आईला म्हणायचे की चल तू थोडंसं स्वयंपाक पण शिकून घे. रेवतीबाई ते हं? शंकरराव कर्वेंचे बायको. हां बायको हां रेवतीबाई. हां तिला करायची. मग बाजारात जायचं असेल ना, चल माझ्याबरोबर, हे ते सगळं. माणसं खूप कमी ना तिथे. तर मग आणि माझी आई तर आपली बडबडी अशी, आणि मग ते इतकी छान मराठी बोलायला लागली होती. आणि ते पण शिकवायचे तिला त्याचं ह्याचं. त्यामुळे ती म्हणायची की मला खूप
त्यांच्याबरोबर गाडीतून फिरायला जायचं. ते डॉक्टर होते ना, ते सगळीकडे राऊंड बिऊंडला गेले की ही पण जायची, सगळं यायची. त्याच्यामध्ये मला असं वाटायचं की इतके लहान लहान गोष्टी त्यांना आनंद द्यायचे असे नाही का, काहीच वेगळं काहीच नाही ना तिथे. पण ते असं आपोआपच होत गेलं असं ह्याचं. कारण काशीताईला थोडंसं मला वाटतं जॉईंट्सचे पेन व्हायचं तिथे, त्यामुळे ते म्हणायचे तू जा, मला चालायचं नाही तेवढं. गाव ते आर्थरायटिस हो. त्यामुळे मला वाटतं ते 10 वर्षापेक्षा मोठे असतील जास्ती. कारण मी जेव्हा त्यांना भेटली ना तेव्हा पण ते असे मोठेच होते, आम्हाला दम मारायचे तिथे. हो, मीनाक्षीला हे काही नव्हते नखरे, तुमचे सगळ्यांचे नखरे. आम्ही म्हणतो ना वांग्याची भाजी नको, तीच पाहिजे भाजी पाहिजे. तिथे काय फिरायला जेव्हा आम्ही गेलो होतो ना तेव्हा आम्ही सगळे तिथे, मग ते म्हणतात या सगळे इकडे बघू दे मला कशी ट्रेनिंग दिलेलं आहे तुला सगळं त्याचं. आफ्रिकेत राहायच्या कोण? काशीबाई मुंबईला नाही का आले मग आम्ही तेलको कोणी परत आलेच नाही. अच्छा अच्छा अच्छा. कारण म्हणजे बाबाशी लग्न झालं की मग बाबांचा संबंध कसा आला? मलेरिया झाला. मग ते झाल्यानंतर माझ्या बाबांनीच त्यांना विचारलं, तर त्यांना कोणाला विचारायचं नव्हतं. ते म्हणाले मी पोतनीसांना विचारतो. तर ते पोतनीस तर म्हणायचे शंकररावांना, शंकरराव कर्वे तर पोतनीसा चांगले ओळखायचे, ते सगळे आपलेच लोक तर तिथले. मग ते म्हणायचे बघ ही मुलगी खूप छान आहे, हे छान आहे, तुला काय करायचं जरूर नाही. तो म्हणतो ह्याचं पण कोणी नाही आहे इथे, हा एकटाच आहे. खायचे हाल होतात ते गुजराती जेवण जेवतात, कधी कधी खूप तिखट करतात, कधी कधी ते तिथलं जे व्हायचं तेच खायचं ना त्याचं. तर मग ते म्हणाले बस हे लग्न पाहिजेच आहे मला, ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणे माझी आहे आता. तर तिचं भलं होऊ दे. एक त्या आश्रमाची, कारण महर्षी कर्व्यांची ती स्टुडंट ना, म्हणजे तिथली. तर मग तर खूप आले, 2-4 लोक आले मग तिथले. आणि चांगले पेरेंट्स जे होते ते पण आले तिथे, 3 लोक तिथे. आणि मग वडील पण त्यांच्याबरोबर त्यांचे वडील म्हणजे महर्षी कर्व्यांच्या आश्रमात आलेले होते ना. मग ते म्हणते मी पण जाते, मीनाक्षी मला माहितीची आहे अशी. पण एवढं मात्र खरं ते शंकरराव कर्वे पण अगदी ह्यांच्यासारखं, आपले महर्षी कर्व्यांच्यासारखं सगळं बघायचे तिचे काय सगळे नीड्स न हे न ते सगळे ह्याचे. तर मग माझे बाबा आले ना, मग माझ्या बाबांना मग ते जनरल हॉस्पिटलमध्ये जनरल वॉर्डमध्ये ठेवलं ना दिसते. मग त्यांना पोतनीसांनी सांगितलं, पोतनीसांची बायको आली, मग तिने माझ्या आईला बघितली. मग कारण ते आता त्यांची सासू आत्ता पण गेले ना की ते म्हणतात माझी सून आलेली आहे तिथे. मग काही नाही, मग सगळं ठरलं, सगळं शंकरराव कर्वे, पोतनीस आणि गाव सगळं गोळा केलं लग्नाला. आणि ती म्हणते ना हे सगळे कोणी मी असे नुसतेच पाहिलेले होते सगळे. आणि असं वाटलं का कितीतरी लोक आले असे लग्नाला त्याचं. बस मग ते झालं. मग त्याचं तर लग्न आफ्रिकेतच झालं, शंकरराव कर्व्यांच्या घरातच झालेले. आता ह्या लग्नाचं साल काय? बापरे, काय झालं माझं, इयर्सच सगळे गेलेले आहेत सगळे. पण मी माझ्या धाकट्या बहिणीला खूप छान माहिती आहे सगळं. तिने पण तिचं लिहिलेलं आहे. माझ्या आईशी बोलायची ना तेव्हा ती लिहायची काहीतरी. मी तिला विचार आहे का लिहिले? माहिती नाही मला, ती लंडनला आहे ना. हां, तिथलं. मग आता लग्न झाल्यानंतर तुमचं मग किती अपत्य झाले, पुढे कसं झालं ते सांग. हो, हे लग्न झालं आणि मग काय झालं, ते शंकरराव कर्वे तर ते तर सारखे कुठची जॉब चांगली आहे, आता इथे जॉब. माझ्या बाबाला खूप भीती वाटायची का हे जॉब गेलं तर पैसे जायचे दिसतील. ते म्हणतात काही नाही, हे जास्तीचं आहे ना, जा तिथे. मग छोटे छोटे कोर्सेस असायचे तिथे, ती ब्रिटिश लोकांचे आहे ना
दिस इज फॉर द ऑफिस वर्क, हे ते छोटे छोटे 3-3 महिन्याचे. हे जर तुम्ही केलं ना तर तुम्हाला एक प्रमोशन पण जास्ती मिळतं आणि तुम्ही ऑफिस वर्क पण चांगलं करू शकता. यू हॅव टू ब्रिंग इट बॅक. या साहेबांच्या मुलाला पोचवायचं आहे शाळेमध्ये, माहिती आहे ना, असले सगळे जॉब. पण इफ यू डू इट प्रॉपरली आणि तो मुलगा पण खुश असला ना की तुम्हाला इथे क्रिसमसचे प्रेझेंट्स, मग ते सगळं इतकं सगळं म्हणजे बराबर सगळं सुरू झालं क फेवरेट होते माझे बाबांना इंग्लिश पण चांगली यायचं. एवढं खरं की त्यांनी बरोबर करून घेतलं होतं. या कोर्सला जायचं, कुठचं पण कोर्स असेल ना नुसतंच नाही करायचं, जाऊन आपलं थातूर बातूर हे असंच टाकलं आहे तसंच नाही. यू हॅव टू कम्प्लीट द वर्क. हे दिस्टिंग करून त्यांना बरोबर हातमध्ये देऊन यायचं आहे, दिस इज द वर्क. हे टाईम सांगितलेला होता, हे सांगितलेलं होतं. त्यामुळे ना आम्ही लोक आहे ना टायमाचे फार अगदी यू कॅन बी लेट. आणि इथे तर तास काय करतात ते आम्हाला खूप राग यायचं तेव्हा. आम्हाला असं वाटतं त्यांचा काही सिस्टीमच नाही आहे, माहिती आहे ना. आणि ती ब्रिटिश सिस्टीम तर, अँड इफ यू डू इट वेल तुम्हाला क्रेडिट पण मिळतं, इतके तुम्हाला प्रेज करतात की तुम्हाला पण जास्ती करावं असं वाटतं. हे पण आहे, आपले लोक जास्ती प्रेज नाही करत, तुम्ही छान काम केलं आहे, हे छान केलं आहे, लगेच प्रमोशन देतील, हे देतील. कारण त्यांना माहिती आहे ते आफ्रिकन लोक तर काहीच करत नाही, तर हे आपली कामं तरी होतात ते त्याचं. आणि जेव्हा जायचे आले होते ना तेव्हा तर खूप काम असायचं. आणि हे तुम्ही काम केलं ना बराबर की तुम्हाला पैसे पण मिळायचे, एक्स्ट्रा वर्क मिळायचे. हे लोक सगळे रात्री बसून करायचे, हे पेपर भरून टाक, हे पापर भरून ह्याचे 4 कॉपीज कर. कारण तेव्हा काही टायपिंग नाही, एवढं सगळं फारसं नव्हतं असं. आणि ते महाग पडायचं म्हणून सगळे हातानेच करायचे. आणि ज्यांची हँडरायटिंग चांगली होते ना ते सगळ्यांनी हँडरायटिंगमधनंच सगळं खूप कमवून घेतलेलं आहे. माझ्या बाबांच्या वेळेसचे एक चिकनवीस म्हणून होते ना, मग ते म्हणायचे, आमची कॉम्पिटिशन चालायची का त्याला जास्ती काम मिळतं आहे का काय. कारण तुम्ही फास्ट पण करायचं, चांगलं पण करायचं, आणि मग ते काही नवीन आणायचे. आता हे माझं पुस्तकाचं पहिलं पेज आहे ना, मग हे असं पाहिजे मला, इथे काहीतरी चित्र काढ. मग आमचे बाबा तर काहीतरी डुडलिंग करायचं ना, ते काहीतरी छोटं हे करायचं ते करायचं. मग ते जरा डेकोरेशन जास्ती चांगलं केलं की त्याचे तुम्हाला मिळतात. तिथे आता सोर्सेस खूप होते. त्यामुळे काय झालं, ते म्हणाले की मला आहे ना अर्न करायला काही त्रास नाही, म्हणजे इझिली झालं त्याचं पैसे कमवणं, पैसे कमवायला तिथे. कारण कोणी कामालाच तयार नाही. आणि इतकं काम असायचं त्या ब्रिटिश लोक, कारण त्यांना खूप सगळं सिस्टमॅटिक पाहिजे. तुम्हाला थातूर बातूर करून चालणारच नाही तिथे दिसते. हे मला हे जाऊन त्या शाळेमध्ये जाऊन या टीचरला हे करून ये आणि त्यांना सांग की मला ह्याचे 5 कॉपीज पाहिजे, हे पाहिजे. हे गेले तिथे करायचे, हे पण त्यांना लागायचं आलं दिसते. त्यामुळे ना ते म्हणाले की तशी मला कधी असं नाही वाटलं की माझ्याकडे पैसेच नाही आहे, मी काय करीन, जेवण कसं करीन. जे त्यांना आधी वाटायचं ना क इंडियात पण मला एक आणा मिळायचा. काही लोकांची कामं केली ना, आणि काही लोक तर द्यायचीच नाही. जा एक तेवढं काकांचं काम करून टाकलं आहे ना म्हणून तसंच मारून न्यायचं, माहिती आहे ना. आणि ते म्हणतात इतके लोक ॲडव्हान्टेज घ्यायचे इंडियातले लोक. मी सांगितलं ते म्हणाले त्यांच्याकडे नव्हते आणि मला तर यायला लागले होते, म्हणून मला असं वाटायचं की त्यांनी द्यायचे माझे पैसे, असं म्हणजे माय राईट आहे असं. त्याच्या आधी कधी राईट नीट. तुम्ही किती भावंड? मी वडिलांचं नाव काय होतं? आप्पासाहेब. त्यांचं पूर्ण नाव? आप्पासाहेब वासुदेव. अच्छा. आप्पासाहेब वासुदेव घोडगाव. माझ्या काकाचं नाव बाळासाहेब. बाळासाहेब. आणि माझ्या आत्याचं ते आप्पासाहेब होते ना, ते मुख्याध्यापक होते. बरोबर, इंदोरला. मुख्य होते शाळेमध्ये इंदोरच्या नाही सदावडच्या शाळेमध्ये. सदावड. हो. आणि ते म्हणतात त्या शाळेचे हे पण 3 रुपये त्यांना पगार होता.
आणि ते म्हणतात पण साखर पण आम्हाला तेवढीच मिळायची 3 रुपयाला त्याची त्याचं पण मग आता मला नावं सांगा ना सगळ्यांची. ओके. म्हणजे वडिलांचं नाव काय? माझ्या वडिलांचं नाव होतं वासुदेव. वासुदेव. पण ते आफ्रिकेच्या लोकांना यायचं नाही म्हणून त्यांनी वसंत करून अच्छा, वसंत केलं. म्हणून ते वसंतराव आहे. अच्छा. माझे काका बाळासाहेब, मग माझी आई मीनाक्षी. मीनाक्षी माझ्या आईचं माहेरचं नाव आहे. आणि सुशीला तिचं सासरचं नाव आहे. ते म्हणजे रेवतीबाईंनी दिलेलं. अच्छा. आणि ते लिहून घ्या ना. सुशीला सांगा. सुशीला. मग माझी मोठी बहिणीचं नाव लीला, लीलावती. मी सरोजिनी. माझी मग याच्यात मोठी तुम्ही 2 नंबरच्या. मी 2 नंबरची. आणि मग शालिनी 3 नंबर. आणि मग माझा भाऊ सुरेश. आणि बस सुरेश 4 जण. 3 बहिणी आणि 1 भाऊ. 3 बहिणी 1 भाऊ. अच्छा. आणि नाव घ्या ना लिहून. हे सगळे आफ्रिकेत राहिले. आम्ही 18 वर्ष आफ्रिकेतच. हो. तुमचं सगळ्यांचं शिक्षण आफ्रिकेत झालं. हो, म्हणजे प्रायमरी. मग मी कॉलेजला बेबी माझी मोठी बहीण होती ना, तिला आम्ही बेबी बनत होतो. पण ती गेली लंडनला. तिला युगांडा गव्हर्नमेंटची स्कॉलरशिप मिळाली आणि तिने टीचिंगचं केलं तिथे. त्या शाळेलाच टीचर पाहिजे होते ना, म्हणून त्यांनी पाठवली होती तिला. आणि तिने टीचिंग केलं 2-2.5 वर्षाचं. 1 वर्षाचं ट्रेनिंग घेतलं आणि ती परत आली आफ्रिकेत. मग शालिनी केलं होतं नर्सिंग, माझ्या आईच्या सारखं. पण माझ्या आईने नर्सिंग केलं होतं ते तिने मेटर्निटी साईडला केलं होतं. म्हणजे स्पेशलायझेशन जे होतं ना थोडंसं ते. माझ्या धाकट्या बहिणीने ती नर्सिंगची टीचर कशी असतात. अच्छा. म्हणजे तिथले तोपर्यंत खूप सुधारणा झाली होती. नर्सिंगची टीचर म्हणजे तिने त्या नर्सिस लोकांचं ट्रेनिंग घ्यायचं, शिकवायचं त्यांना, त्यांची परीक्षा घ्यायची आणि मग त्यांचे असाइनमेंट करायचे. खूप हॉस्पिटल झाले होते नंतर, तर सगळ्यांना जरूर होती त्याची. मग तिने ते तिने केलं. म्हणजे ॲडमिनिस्ट्रेशन कसं असतं नर्सिंगचं, त्याचे 3 वर्षाच्या कोर्सेस, लेक्चर्स वगैरे, टीचर्स. त्याने जॉब तिथंच केला. हो, तुमच्या बहिणीने जॉब तिथंच केला. हॉस्पिटल्स बदलत गेली. कारण खूप मोठे मोठे हॉस्पिटल झाले, स्पेशलायझेशनचे हॉस्पिटल झाले. तिथे एक मेडिकल स्कूल झालं, मॅकेरेरे युनिव्हर्सिटी. मग ती हळूहळू वरतीच घेतली. शाली खूप पुढे आली. मग तर ती इंग्लंडला गेली ना, तर तिने इंग्लंडचे पण सगळे कोर्सेस करून टाकले. तिथे ट्रेनिंगला तुम्हाला खूप सोय आहे. आणि तुम्हाला जर करायचं असेल ना, तर ते तुम्हाला टायमिंग पण देतात. हा लेक्चर आहे ना तुझा, मग आपण हा लेक्चर तू संध्याकाळी कर, 7ला कर. त्यामुळे तुम्हाला रात्री पण तुम्हाला काही काही कोर्सेस करता येतात तिथे. आता तुम्ही काय काय केलं ते सांग. अर्थात मी माझं सिनियर केम्ब्रिज झाली ना तिथे. आमचं रुटीन, माझी शाळा जी होती ना ती सिनियर केम्ब्रिजपर्यंतची होती तिथे, ओल्ड कंपाला स्कूल. तर टीचिंग केल्यानंतर मला पण स्कॉलरशिप मिळाली होती. मी पहिली आली होती युगांडात. अच्छा. पण युगांडात पहिली म्हणजे त्या शाळेत नाही. मग युगांडा म्हणजे युगांडा, केनिया काय म्हणतात, खंड स्टेट. केनिया कॉलनी होती, टांगानिका नाही का, हे मोठे मोठे. त्याच्यात तुम्ही कॅपिटल त्याचं युगांडाचं कॅपिटल कंपाला, आणि कंपालाची ती स्कूल होती अशी. त्यात तुम्ही पहिले आले. त्यात मी पहिली आली होती. ही किती सालची गोष्ट आहे? मी 1940. तुमचा जन्म किती सालचा? माझा जन्म झाला 29 नोव्हेंबर 1933. हो, 33. आणि आमचं शाळा कशी असायची माहिती काय, जानेवारी टू डिसेंबर. आणि मग डिसेंबरमध्ये सुट्टी. मग जानेवारीपासून परत शाळा. आणि मग मार्चमध्ये एक सुट्टी येते आणि ऑगस्टमध्ये सुट्टी येते आणि डिसेंबरमध्ये शेवटची परीक्षा अशी असायची. त्यामुळे तुम्ही 4thला पहिले आले का युगांडा? पहिले आले म्हणजे कोणत्या इयरला? स्टँडर्डला. कोणत्या स्टँडर्ड? सिनियर केम्ब्रिजला. हो. अच्छा. त्यामुळे ना मला
मला लंडनला पण सगळी ॲडमिशन मिळाली होती. हम्म. पण तेव्हा आहे ना मला सर्दी खूप व्हायची. आफ्रिकेला वेदर बरोबर नव्हती माहिती आहे ना, केव्हाही पाऊस पडायचा केव्हा पण हे यायचा. हो, तर आमच्या डॉक्टरने माझे बाबा खूप घाबरट होते तसे. तर ते म्हणायचे हिला जर तुम्ही त्या बर्फात पाठवली ना तर हिला तर निमोनियाच व्हायचा दिसते. तर त्यांनी माझी स्कॉलरशिप आलेली ती गेली आणि त्यांनी मला इंडियाला नाही दिली तेव्हा. म्हणजे इंग्लंडला नाही इंग्लंडची स्कॉलरशिप अशी ट्रान्सफर नव्हती होत. म्हणून मी गेली ग्रँड मेडिकल कॉलेजला. मी फर्ग्युसनला आधी गेले. अच्छा. तिथे फर्स्ट इयर इंटर केलं आणि मग मला ग्रँड मेडिकलला ॲडमिशन मिळाली. मुंबई. हो का, तर मी खरं म्हणजे मला याची पण मिळाली होती कुठे पुण्याची, पण ती पुण्याची रेकग्नाइज नव्हती आफ्रिकेला तेव्हा. काही कॉलेजेस रेकग्नाइज नव्हते तसे. जर तुम्हाला युगांडाच्या ह्याच्यामध्ये म्हणजे मला परत जाऊन जर तिथे करायची झाली ना तर ते रेकग्नाइज नव्हती. बाकीचे कुठचेच कॉलेज, वाडिया कॉलेज पण रेकग्नाइज नव्हतं तेव्हा काही पण ग्रँड मेडिकल कॉलेज रेकग्नाइज होतं. म्हणून मी तिथे गेली. मग तिथे 5 वर्ष केली आणि मग इंटर्नशिप केली. पण मी इंटर्नशिप ती अशी केली का तेव्हा माझं मॅकेरेरे युनिव्हर्सिटी कंपाल्याची आहे ना ती रेकग्नाइज झाली होती. कारण तिथं सगळे आमचे ब्रिटिशचे टीचर्स वगैरे ते सगळे, कारण सांगू का क्लायमेट खूप छान आणि लंडनची कशी ती कोंदट नाही ते सगळे कंटाळले होते माहिती आहे. तर ते लोकांना आवडायचं ते माहिती आहे ब्रिटिश लोकांना. तर ते एक टूर करायचे आणि आमचे प्रोफेसर्स पण सगळे ब्रिटिशचे त्याचं. त्यामुळे आम्हाला ॲडव्हान्टेज काय झाला तर मी कंपाल्यालाच करू शकली ह्याची, कारण हॉस्पिटल्स तर सगळे छानच होते. कारण सगळ्या डॉक्टर्सना आहे ना खूप मटिरियल होतं. आपण ऑपरेशन करायला काय तऱ्हेचे ट्युमर्स असायचे, हे असायचे, मलेरिया तर अगदी टायफॉईड ते सगळे ऑल इन्फेक्शन डिझिजीस सगळे होते. स्लीपिंग सिकनेस जे कधी आम्हाला लंडनला कधी बघायलाच मिळालं नाही, इथे पण नाही बघायला मिळालं. येलो फीवर वगैरे हे जे काही इलनेसेस आहेत ना ते सगळे तिथे असायचे. त्यामुळे इन्फेक्शस डिझीजला तर कंपल्सरी केलं होतं ब्रिटनमध्ये तर का तुम्ही एक टूर करून यायची 3 महिन्याची असते का तुमची सगळे एक तुम्ही बघायलाच पाहिजे. म्हणजे नुसतं पुस्तकातलं नाही चालणार असं त्याचं. बस मग मी आली तिथे मॅकेरेरेला. त्यामुळे कसं झालं मला घरी राहायला मिळालं आणि मॅकेरेरेचे सगळे आणि ते पण सगळे ब्रिटिश लोकांचं ते सगळे. मग ते सगळे मी तिथे करून टाकलं. ओबी मला करायचं होतं. मला पिडियाट्रिक्स मी केलं, म्हणजे चिल्ड्रनचं केलं. 6 महिने ते हाऊसमनशिप करावी लागते आणि मगच तुम्ही बाहेर प्रायव्हेट प्रॅक्टिस करू शकता. मग पिडियाट्रिक्स केलं ना ओबी केलं आणि मग हे केल्यानंतर हे दोन्ही रेकग्नाइज्ड होतं तिथे लंडनला. मग मी गेले तिथे आणि परीक्षेत आणि काही झालं नाही मला तिथे. उलट माझी तब्येत छान झाली तिथे दिसते. मग मी त्या डॉक्टरला सांगितलं तुम्ही माझी स्कॉलरशिप घालवली. ती स्कॉलरशिप अशी होती क संबंध युगांडा गव्हर्मेंटची होती ना, म्हणून त्यांनी सगळं तुम्हाला जेवण खाण सगळे आणि आम्हाला आणखी क्लायमेट म्हणे त्याला हार्डशिप अलाउन्स म्हणतात ते पण होतं तिथे. माझ्या बहिणीला 2.5 वर्ष मिळालं. काय आता खूप कमी लोक इंडियन होते. हे आज बघितलं तर आफ्रिकेसारखं इंडियासारखंच झालेलं इथे. पण ते खूप छान होतं ते. मग तुम्ही तिथं प्रॅक्टिस कधी चालू केली? बरं, मी ते झाल्यानंतर म्हणजे इंडियातलं मी करून हे आली ते करून आली हे झालं. मग मी काय केलं हो ओबी माझी झाली. मग ओबीमध्ये तुम्ही जास्ती केलं होतं मला, कारण तेव्हा आहे ना इंट्रावर्ट म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन वगैरे ते मोठे हे असतात ना, काय बरं आपलं काय म्हणतात त्याला, मायक्रोस्कोप, इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप आलं होतं. मग ते बाहेर काढून बाहेर फर्टिलायझेशन करून
मग ते परत घालायचं ते आलं होतं. मग त्याचे कोर्सेस असतात ना, मग ते तुमचं सुटेबल आलं ना, तर काही वेळेस काही दुसरे लेक्चर्स असतात घेता येत नाही, म्हणजे कोर्सेस खूप आहे पण तुमची टायमिंग अवेलेबल नसतात. मग मी ते करायला घेतलं होतं तिथे. पण मग मी प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये, तिथे प्रायव्हेट प्रॅक्टिस अलाउड होती तिथे, डॉक्टर्स कमी असले ना की करायला देतात ते तुम्हाला तिथे. मग ते केलं. मग काय झालं, मग मी इंग्लंडला आली. इंग्लंडची एक शेवटची परीक्षा होती का ज्याच्यामध्ये सर्जरीज खूप होती, छान छान लहान वगैरे. आणि त्याच्यामध्ये ना एक कोर्स असा होता ग्लॅक्सोचा एक कुठचा तरी एक होता एडिनबरोचा. तर तो आहे ना, त्याच्यामध्ये तुमचं हे अपेंडिक्स पण करतायत, म्हणजे जनरल सर्जरीचे काही सर्जरीज होते तिथे दिसे. तुम्हाला दरवेळेस मिळत पण नाही, इतके लोक कॅन्डिडेट्स असतात घ्यायला, कारण टायमिंग्स तुम्हाला जमत नाही ना, हे सगळ्यांचे कोर्सेस वेडेवाकडे असतात. मग ते घेतलं आणि मग मी लंडन याची DRCOGची लंडनलाच परीक्षा देऊन टाकली तिथे. आणि तिथेच मी आहे ना अमेरिकेची एंट्रन्सची परीक्षा असते ना ती देऊन टाकली. म्हणजे तुम्हाला अमेरिकेला करता येते, कारण अमेरिकेवाले घेतलं होते आपल्याला तेव्हा, ते बराचे तुमचे कोर्सेस कमी आहेत. पण जर ती ECFMGची केली आणि त्याला 75% मार्क मिळायला पाहिजे ते त्यांच्या परीक्षेला, आणि ते लोकच घेतात तिथे, लंडनलाच घेत होते, इंडियाला नव्हते घेत तेव्हा. आणि तर मग ती परीक्षा दिली. तेव्हा आम्ही नायजेरियाला होतो तिथे, म्हणजे ह्याला, म्हणजे तेव्हा माझं लग्न पण झालं होतं. लग्न केव्हा झालं? लग्न कधी झालं? लग्न 62 मध्ये, 62. जेव्हा मी इंग्लंडला गेली ना. 62 साली. 62 साली. मग ते लग्नाबद्दल सांगा. हो, लग्न माझं म्हणजे सगळी काय म्हणतात तुम्ही, विनायक राजगुरू कुठे भेटले? आफ्रिकेला. ते पण आफ्रिकेलाच भेटले. हो का, तर ते फॉरेन सर्व्हिसेस मधून आले होते. तिथे तर खूप तऱ्हेनी येतात ना लोक, मग ते दुसऱ्या ह्याच्यामध्ये येत असतात डिपार्टमेंटमध्ये, आणि इतके डिपार्टमेंट्स असतात तिथे. तर मग ते तिथे आले, ते एका वकिलाकडे आले होते तिथे, कारण हे पण वकीलच होते आणि हे त्यांनी हे पण केलं होतं काय तुमचं इकॉनॉमी. मग पण ते वकील होता ना, त्यांनी घेतलं होतं तिथे, ते तिथे करत होते. मग त्यांच्या वडिलांना आला हार्ट अटॅक. नाही, तिथे आमची सगाई झाली. सगाई म्हणजे पण अगोदर ओळख झाली असेल ना? हो, ते माझ्या बहिणीचे मिस्टरांचे फ्रेंड होते शाळेत, फर्ग्युसनचे. आणि एक ह्याचे पुण्याच्याच फर्ग्युसनला, आणि एक ह्याला लॉ कॉलेजला त्याचं. कारण माझे बहिणीचे मिस्टर पण तिथे लुगाजीला फॅक्टरीमध्ये आले होते. माझ्या बहिणीचं पण तिथेच लग्न झालं. मग मोठ्या बहिणीचं. आणि मग मी होती. तर मग आमचं तिथे सगाई झाली. पण त्यांच्या विनायक राजगुरूचे त्यांचे वडील वगैरे काय करायचे? वडील इथे प्रेस होतं त्यांचं. ते टिळकांच्या याला मदत केली होती ना, त्याच वेळेस होते सगळे. हो, ते खूप होते त्याच्यामध्ये. त्या इंडिपेंडन्स प्रेसला मदत केली होती. आणि त्यांचं निघतच होतं, त्यांचं न्यूजपेपर निघत होतं ते इंडिपेंडन्सच्या वेळेस. कितीतरी वेळा रेड केली. हो, ते त्याच्यामध्ये. आणि ह्यांच्यातलेच भाऊ ते शिवराम राजगुरू. ते त्याला नाही फाशीला दिलं भगतसिंग. तर ते त्यांचे भाऊ होते. हो, त्यांचे भाऊ होते. आणि ते त्यांच्या घरातच पकडले गेले, खाली बेसमेंटमध्ये होते. आणि त्यांनी अगदी पहाटे येऊन हाक मारली ना, आणि ह्यांनी ओ दिली. तर त्याला कळलं, कारण ते सगळे लपून बसले होते ना, सगळे भगतसिंग आणि तो सुखदेव आणि राजगुरू. एक मिनिट, मला असं विचारायचं आहे की हे तुम्ही जे म्हणाला विनायक राजगुरू, त्यांचे हे भाऊ होते? शक्य नाही, त्यांच्या फॅमिलीतले. हो, म्हणजे शिवराम हरी राजगुरू. हो, शिवरामचे वडील आणि माझे मामा, ते दोघे काय. नाही, विनायकराव आणि शिवराम हरी राजगुरू यांचं काय नातं आहे? भाऊच.
भाऊ. हां, कारण तो शिवराम त्या भावाचा म्हणजे माझ्या बाबांच्या चुलत. दुसऱ्या भावाचा मुलगा होता. हां, असं चुलत भाऊ. हां असं हां. आणि हे राजगुरू नावाचं काही आहे त्याला, इथे काही हिस्ट्री आहे त्याची? आहे ना. आहे ना. हो, आणि ही त्यांची तर आहे चालू. नाही नाही, राजगुरू म्हणजे मला वाटतं राजगुरू हे Title आहे. हे पदवी दिली. पद होतं. पद होतं. हो, पद होतं. खेडचे हे राजगुरू. हा. हां. आणि ते राजगुरू त्यांना आहे ना, ते काहीतरी राजाच्याकडे काहीतरी करेक्ट. राजाचे गुरु हो हो. हां पदवी आहे ती. हां, पदवी आहे. त्यांचं खरं आडनाव आहे ब्रह्मे. रम्य. हां हां. आणि हे दिलेलं आहे. आणि मग ते तिकडनं सुरू झालं. मग आम्ही इथे होतो आफ्रिकेला होतो. मग हे आले इंडियात. माझे मामा सिरियस होते तेव्हा, त्यांना अटॅक येऊन गेला होता. तर मग ते म्हणायचे मला लग्न पाहायचं आहे माझ्या मोठ्या मुलाचं. म्हणून मग मी आणि माझी आई इथे आलो होतो. अच्छा. आम्ही फ्लाय करून इथे आलो. लग्न झालं आणि मग लग्न कुठं झालं? पुण्यात झालं की पुण्यात. खेडला? नाही पुण्यात. तेव्हा खेडचं सगळं संपलेलं होतं. काही मी खेडला गेलेली आहे. बरं. हां, पण तिथे काय आहे काहीतरी त्यांचा वाडा होता, हां, घर होतं मोठं. घर होतं. राजगुरू नदीच्या काठालाच. हो. हं. कारण मागच्या वेळेस त्याने मी ऐकलं होतं की टिळकांच्या प्रेसला त्यांनी पैसे पुरवले होते, मदत केलेली होती. हो, हो. टिळक जेव्हा वर्तमानपत्र चालवत होते, केसरी आणि हो, केसरी आणि मराठा दोन्हींना पण त्यांनी. दॅट्स राईट. ते एक दुसरं पण होतं. मग तुमचं लग्न झाल्यानंतर संसार चालू झाला तुमचा? नाही, नंतर यांचं पोस्टिंग झालं. काय व्हायचं, ते पोस्टिंगला तुम्हाला आधी ट्रेनिंगला देतात. मग हे बॉम्बेला 3 महिने ट्रेनिंग केलं ते. आणि मग आम्ही नायजेरियाला गेलो, कानोला, लेगोसच्या जवळ. तिथे आम्ही 3.5 वर्ष होतो. अच्छा. हां. आणि मी तिथे प्रॅक्टिस करत होती त्या हॉस्पिटलमध्ये. तिथे तर काही शिक्षण झालंच नाही. तिथे तर इतकं बॅकवर्ड होतं जरा ते नॉर्थ नायजेरिया. हां. पेट्रोल खूप, म्हणजे पैसे खूप होते. असे टेकडीच्या टेकडी दाणे, म्हणजे पीनट्स काय म्हणायचं, शेंगदाणे. त्याला काही करावं नाही लागायचं. पाणी असायचं, जमीनमध्ये काही काढलेलंच नसायचं. त्यामुळे पीक वगैरे काही त्याला मॅन्युअर पण घालत नव्हतं. इतकं सगळं म्हणजे इतकं त्याचं. आणि तयार झालं ना माल का ते पोत्यामध्ये भरायचे आणि असे पिरामिडसारखे करायचे. पण ब्रिटिश लोक सगळं घेऊन जायचे. आणि सांगू, आमच्याकडे इतकं म्हणे प्राईस कमी द्यायचे. आणि काय बरं, तेल काढून तिथून पाठवायचे. अरे ते म्हणजे भारताची लूट नाही. हो. आणि तुम्हाला सांगू, एवढ्या तेलाचं इतके प्राईस घ्यायचे ना. आणि ते दाणे तर अगदी पीनट सारखेच जायचे सगळे. मी सांगू, सगळीकडं लुटलेलं आहे त्याने. भारताला पण तसंच लुटलंय. हो, तेच तर. कारण कोण बोलणार, कोण तिथे कोणी बोलू शकत नव्हतं तिथे. आणि मग आपले हक्सर होते तिथे, हे तिथले. तर ते म्हणायचे ह्याचं काहीतरी केलं पाहिजे. मग यांची कंपनी जी होती ना, ते असं चोरून करत होतं. आणि मग आम्ही मशीन 2 पाठवली होती तिथे तेल काढायचं तिथे. म्हणजे कसं का तिथले सगळे लोक लेगोसला असायचे, गव्हर्नमेंटची माणसं. हे गाव लहान होतं तसं, पण पीनट खूप असायचं तिथे. आमच्याकडे तर इतकं छान यायचं. एवढं पोतं आलं ना, एवढे मोठे मोठे दाणे आणि इतकं ऑइल असायचं त्याच्यामध्ये वगैरे. खायला एवढं चांगलं नव्हतं. काय खाण्याचे वेगळे होते, छोटे छोटे आणि गोड छान असायचे तिथलं. पण बस, पण 3:30 झालं आणि मी गेली आधी. मला एक परत परीक्षा द्यायची होती तिथे लंडनला, कारण माझी बहिणीची डिलिव्हरी पण येणार होती. म्हणून मी आधी गेले, माझ्या बहिणीची डिलिव्हरी केली आणि मी ती परीक्षेची तयारी करत होती. आणि नोव्हेंबरमध्ये
हे येणार 15 दिवसांनी, कारण त्यांची रजा मी आधी गेली होती तिथे माझ्या बहिणीकरता. तर इथे कू झाला आणि अबू बेकर तफावा बलेवा गव्हर्नर हा होता ना, त्याला मारून टाकलं. अच्छा. हां, आणि ती दुसरी NCNC कंपनी आली ना, तर मग आमचं परत पोस्टिंग तिथेच होणार होतं. का तो म्हणे नवीन माणसाला नको, तो घाबरतो, तुम्हाला माहितीचं इथली एरिया, साबनगारी एरिया, ते सगळे ऑपोजिशनवाले सगळे होते ना, खूप सगळे हे आम्ही म्हणायचं त्याला ॲक्स म्हणजे कुराड हां, असे लोक येऊन त्यांनी इंडियन लोकांना मारले तिथे. इतके पिसळले होते ते जे ऑपोजिशनवाले होते ना. तो म्हणतो त्यांनी खराब केलेले, पहिलको म्हणतात नाही केलेलं, कळतच नाही तिथलं काय चाललेलं आहे मग त्यांचं. तिकडनं तुम्ही परत युगांडाला आले? नाही, युगांडाला परत गेलोच नाही आम्ही. अच्छा. माझे आई वडील होते अजून. मग 3 वर्ष तिकडे राहिल्यानंतर कुठे गेला? इन लंडनला. लंडनला गेला. मी लंडनला गेलीच होते हां. मी माझ्या बहिणी करता. हां. माझी बहीण तर लंडनलाच मग राहिली. अच्छा अच्छा. ती जी शिकली, मग नंतर तुम्ही लंडन मध्ये स्थायिक झाला? स्थायिक झाले, पण मी परीक्षा दिली होती ना. अच्छा. एंट्रन्स दिली होती. हां, मग मी तिथून अमेरिकेला गेली. लंडनहून मी अमेरिकेला गेली. मॅडम एक मिनिट. हां, आता तुम्ही आम्हाला असं नीट सांगा की तुमचं हायस्कूलचं एज्युकेशन पॅचेस लागत नाही आपल्याला. तुमचं हायस्कूल एज्युकेशन झालंय ह्याला कुठं कंपाल्याला. बरोबर ना? हो, युगांडा. युगांडा, ईस्ट आफ्रिका. ईस्ट आफ्रिका. हे वेस्ट आफ्रिका. हा, आता हे तिथं तुम्ही कुठं त्यांच्याकडे काय स्टँडर्ड होते का असे 7, 8, 9, 10? हो, स्टँडर्ड 6 परत. हा, आणि मग आम्ही सिनियर केबलीची परीक्षा द्यायची. सिनियर SSC. 6 नंतर. हां, कारण सगळं ब्रिटिश सिस्टीम होती. बरोबर आहे. म्हणजे तीच इंग्लंडला जी चालायची ना Correct. ती. हां, म्हणजे मग आम्ही तिथून इंग्लंडला गेलो तर कॉलेजलाच जायचं. नाही, आता हे झालं 10वी पर्यंत सिनियर. हा, कंपालाला तुमचं 10th पर्यंत झालं सगळं. हो, होते. नाही, 12th होईल आमचं. 12th झालं. हां. 12th पर्यंत हो, 12th. कंपालाला. हो, आणि तुम्हाला स्कॉलरशिप तेव्हा मिळाली होती, पण तुम्हाला नाही जाता आलं. इंग्लंडला नाही जाता जाता. आलं. हो, हा, आणि मग त्यानंतर तुम्ही भारतात आलात. इथं फर्ग्युसनला तुम्ही ऍडमिशन घेतलं. हो, बरोबर ना? हो, हो. सिनियर केम्ब्रिज नंतर हां. मी इंडियाला आलो. करेक्ट. इंडियात किती वर्ष राहिले? हां? आणि मग तुम्ही तिथून ग्रँट मेडिकल कॉलेजला कधी ऍडमिशन घेतलं? तिच्यानंतर सिनियर केम्ब्रिज झालं ना की मग तुम्ही इंटर्न नाही, मग मी इंटर्न झाली फर्ग्युसनला. फर्ग्युसनला फर्स्ट इयर इंटर्न नंतर आमची मेडिकलला होती ऍडमिशन. ह्याचे काही साल तुम्हाला इयर आठवते? हो हो. मी सिनियर केम्ब्रिज 47 मध्ये बसली. 1940. हां हां. आणि मग आता आमची सिनियर केम्ब्रिजची परीक्षा असते ना डिसेंबर मध्ये दिसते. तिथला आणि कॉलेज जूनमध्ये, म्हणजे माझे ते 6 महिने गेले. हां हां. मग मी जूनमध्ये, त्याच्यानंतरच्या जूनमध्ये मी मेडिकलला आली. करेक्ट. मग आमची 4.5 वर्षाची कोर्स होता आणि 6 महिने इंटर्नशिपचं त्याच्यातच असतं. पण दॅट वॉज पार्ट ऑफ द मेडिकल स्टडीज. त्यामुळे मला इथेच करावं लागलं. ते तिथे मी नाही केलं, आफ्रिकेला नाही केलं. मग मी गेली आफ्रिकेला. तुमचं हे इथलं मेडिकलचं कधी कम्प्लीट झालं? इयर काय आहे त्याचा अंदाज? 1958. 1958ला डॉक्टर झाले. म्हणजे त्याच्या आधी इंटर्न म्हणजे फर्स्ट इयर आणि सेकंड इयर. ते त्यांनी फर्ग्युसनला गेलं. फर्ग्युसन. तिथून ते ग्रँट मेडिकल कॉलेजला गेले. तिथं त्यांनी 4.5 वर्षाचा कोर्स केला. हो. आणि 6 मंथचं तुमचं इंटर्नशिप झाली, पार्ट ऑफ द स्टडीज. पार्ट ऑफ दिस. अँड देन मग मी पोस्ट ग्रॅज्युएटला गेली तर पीजी आफ्रिकेला. ते ती जी इंटर्नशिप होती ना, दॅट वॉज पार्ट ऑफ द रेसिडेन्सी, कारण ते आफ्रिकेची होती ना ते. हां. तर मग मी तिथे 6 मंथ्स पिडियाट्रिक्स केलं, लहान मुलांचं. आणि बुलागो हॉस्पिटल सगळं इंग्लंडचंच होतं तिथे. आणि 6 मंथ्स ओबी केलं म्हणजे काय केलं? ओबी म्हणजे डिलिव्हरीचं. अच्छा. डिलिव्हरी त्याचं काय फुल फॉर्म काय त्याचं? ऑब्स्टेट्रिक अँड गायनिक. हां. तर ते दोन्ही पार्ट असं 6 मंथ्स असं कंबाईन असं. हो, कंबाईंड असतं ते. कारण हिस्ट्रेक्टमी, DNCs वगैरे. आणि ओबी म्हणजे डिलिव्हरी नंतर
पहिले 9 महिने ते सगळं सांभाळायचं, तिचं सगळं बाकीची त्याची पोस्ट सगळं डिलिव्हरी सगळं डिलिव्हरी मोस्टली. आणि मग डिलिव्हरी झाली की ते संपतं, मग तुम्ही गायनी साईडला येतात. तर तोच असं अच्छा. तसं म्हणजे दॅट वॉज पार्ट ऑफ द ओबी गायनी. नंतर तुमचं पीजी झालं, नंतर तुमचं पीजी पूर्ण झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन केलं तुम्ही. हो पोस्ट ग्रॅज्युएट, हो पोस्ट ते इंग्लंडला मी केलं. ते कधी केलं तुम्ही? इंग्लंड. इयर आठवते तुम्हाला? त्याच्यानंतर सगळ्या ओळीनेच गेलं मग माझं. ओळीनेच गेलं. म्हणजे गॅप नाही झाली बरं. हां तिथे गॅप नाही झाली. 58 नंतर केलं तुम्ही. हो 58 नंतर तिथं पोस्ट ग्रॅज्युएशन किती इयर्सचं होतं? 2 वर्ष. हां. म्हणजे 60ला त्या त्याचं नाव हां. म्हणजे 1960ला तुम्ही हो तुमचं पीजी पूर्ण झालं, पोस्ट बरोबर ग्रॅज्युएशन. बरोबर. आणि लग्न अगोदरच झालेलं. हो त्याच्या आधी. लग्न आधीच झालं. मग पुढे सांसारिक माहिती. हो. आता जरा ते क्लिअर झालं आपल्याला. आता पुढे मग विनायकराव सरांचं आणि तुमचं मग पुढचं सगळं सुरू झालेलं आहे. कारण माझे मिस्टर मी जेव्हा अमेरिकेला गेले ना, पण तुम्ही आम्हाला हे सांगितलं नाही की तुमचे मिस्टर आणि तुम्ही भेटलात कसे तिथे? काही असा एखादा इन्सिडेंट आहे का की ज्याच्यामुळे तुम्ही? हो कंपालाला आम्ही बॅडमिंटन प्लेअर होतो आम्ही दोघे. ते मिसिंग आहे. नाही म्हणजे मी खाली राहायची, हे वरती राहायचे. माझी मोठी बहिणीचं घर होतं ना, ते आमचे 4 वाले असे असायचे रूम. आम्ही इथे, माझी मोठी बहीण इकडे, इथे एक आमचे दुसरे डॉक्टर होते आणि इकडे दुसरे जण होते कंपालाला. हे सगळे आमचे फ्रेंड्स सगळे. महाराष्ट्रात लोक जरा दूर होते जरा. महाराष्ट्रात 25 फॅमिली आम्ही. मग तुम्ही बॅडमिंटन खेळायला यायचं, विनायकराव सर यायचे आणि त्याच्यामुळे तुमची ओळख झाली. हो ते आम्ही जिथे राहत होतो ना तिथेच आमचे महाराष्ट्रीयन फ्रेंड. त्यांनी आमच्या पुढे ना मोठा गार्डन असायचा, म्हणजे लॉन सारखं केलेलं, तर त्यांनीच बनवलं होतं तिथे. तर आम्ही बॅडमिंटन खेळायचं. या बाजूला ते रिंग असे असायचे ना, ती पण होती आमच्याकडे. आणि त्या बाजूला तर जरा थोडेसे मुलं खेळायचे. ह्याचं असं सर्कल होतं आमचं. आम्ही त्याला बॉम्बे गार्डनमध्ये आम्ही राहत होतो तेव्हा. हां सगळे घरं अशी आणि रस्ता आणि छोटासा, आणि मग हे आमचं ग्राउंड. त्या ग्राउंडमध्ये सगळे असायचे म्हातारे. आमचं आम्ही काय जॉगिंग करायचं सकाळी सगळे ते. तर ते गार्डनच असायचं. बॉम्बे गार्डन, दिल्ली गार्डन, मद्रास गार्डन, असे सगळे गार्डनमध्ये हे रेसिडेन्शियल. तुम्हाला हे भेटले, सर भेटले तुम्हाला ते सर? हो तर ते पण त्या जोशीकडेच राहत होते तेव्हा. तिथे पेईंग गेस्ट खूप ठेवायचे. घरं मोठी असायची, कोणाकडे एक्स्ट्रा रूम असला ना तर त्याला अटॅच बॅथ वगैरे असलं ना की मग ते पेईंग. तुम्ही म्हणालात विनायक सर काहीतरी ऑफिसर वगैरे होते का? काय होतं त्यांचं? ते काय करायचं जॉब? ऑफिसरमध्ये ना त्याला ते टायटल, त्याला तेच काम करायचं तिथे ऑफिस. इकॉनॉमिक्स विषय होता. इकॉनॉमिक्स विषय होता त्यांचा. इकॉनॉमिक होता तर लॉ होतं. लॉ होता. हां तर त्यांनी ना, आणि ते लॉ आपला ब्रिटिश सारखाच होता, त्यामुळे तो लॉयर होता. तर त्याचे तर खूप केसेस असायचे. तर मग त्यांनी त्याचं काहीतरी सेक्शन करून दिलं असेल या एरियातला, किंवा घराचे काहीतरी हे घरामध्ये काय. म्हणजे ते ब्रिटिश कंपनीचे लॉयर म्हणूनच तिथे आले होते? हो ते ब्रिटिश ऑफिस होते. नाही ब्रिटिश म्हणून नव्हते आलेले. नाही आधी आले ते एक इंडियन होता, पण ही वॉज अ ब्रिटिश सब्जेक्ट. म्हणजे कसं होतं मला माहिती नाही तसं. म्हणजे आतलं काय होतं माहिती नाही. वॉज इट ए ब्रिटिश ऑफिस आणि हे इंडियन चालवत होते तसं नव्हतं. एक अंबालाल म्हणून होते तिथे. काय नाव? अंबाला गुजराती होता. अंबाला गुजराती. हो आणि तो पण इंग्लंडलाच शिकलेला, त्यामुळे ना तो इंग्लंडला येऊन मग इथे ऑफिस काढलं होतं. आता ते ऑफिस त्यांनी कारण पुष्कळशे अमेरिकन ब्रिटिश लोक द्यायचे, त्यांचे ऑफिसेस वगैरे घ्यायचे आणि मग तुम्ही चालवा इथे लॉ म्हणून. तो मुद्दा आपला तसाच राहिला अजून की तुम्ही आणि विनायक सर कसे भेटला? म्हणजे बॅडमिंटन झालं, पण असं काही एखादा प्रसंग आठवतो तुम्हाला क्लिक झाला बुवा? असं काही क्लिक झालं तुमचं ग्राउंडवर बॅडमिंटन खेळताना? असं काही विनायक सर आणि तुम्ही? आम्ही पार्टनर. हां पण त्यांनी सांगितलं की हा कप आपण दोघे ठेवायचं. तुम्हाला लिहायला सोपं त्याचं
आणि ते तर वरतीच जेवायलाच असायचे, पुष्कळ वेळांचे मित्र असतं. मग आम्ही सगळे बरोबर बसायचे, पत्ते खेळायचे आम्ही. भेट व्हायची. हो सारखं. त्यांच्या आपत्ती संस्काराची माहिती. मग आता तुमचं अमेरिकेत गेलात तुम्ही, तुमचे एक्झाम झाले, अमेरिकेत गेलात. विनायकराव कुठं राहिले? विनायकराव माझ्या बरोबरच आले. मग आम्ही लंडन तर आम्ही बरोबरच आहोत. नाही, नंतर तुम्ही अमेरिकेत गेलात, हो एंट्रन्स एक्झाम दिली तुम्ही, हो. अमेरिकेत गेलात. हो. मग विनायक सर तुमच्या बरोबरच होते. हो मग तिथं पुढे मग 6 महिने, कारण मी 6 महिने जाऊन मला क्वार्टर्स देतात ते. हा. कुठे गेले तुम्ही अमेरिकेत? कुठं गेले? मी अमेरिकेला पहिल्यांदा टेक्सासमध्ये गेली. हा. हा. तर तिकडे टेक्सास. हा. आणि जॉब काय आहे तुमचा? म्हणजे हा? तिथं हॉस्पिटलला जॉईन झाले होते का हो हो तुम्ही? हो हो कुठलं हॉस्पिटल होतं? सांता रोजा. सेंटा रोसा. हा तिथे. अच्छा. मग ते तिथं जॉईन होण्याच्या आधी तुम्हाला एंट्रन्स एक्झाम झाली. हा. ती एंट्रन्स एक्झाम गव्हर्नमेंट घ्यायचं का हॉस्पिटल घ्यायचं का काय? एंट्रन्स एक्झाम तर माझी लंडनला झाली. हो, पण ते कोण घ्यायचं? हो त्यांचेच पाच त्यांचेच पाच घ्यायचे. घेतात. लंडनला. आणि मग ते तुम्हाला तिथे सगळं मला करून देतात. हे तुमचे क्वार्टर्स, मग हे तुमचं हॉस्पिटल. मग हॉस्पिटलमध्ये मी आधी पिडियाट्रिक्समध्येच होते. तुमचं स्पेशलायझेशन तेच आहे ना, हे? पेडियाट्रिक्स आहे ना? नाही, मी सायकॅट्रिस्ट आहे, पण मी चाइल्ड सायकॅट्रिस्ट आहे, पण ते नंतर करायचं पण असतं. इथं तुम्ही ग्रँड मेडिकलला जे केलं ते काय होतं? Pediatrics. पेडियाट्रिक्स होतं ना ते तुमचं UG. हो, ते तर सगळे मला रिक्वायरमेंट्स बनतात. हा, म्हणजे तुम्हाला सगळं माहिती पाहिजे. फाउंडेशन सगळं तुमचं आहे. हा, फाउंडेशन. फाउंडेशन सारखं. म्हणजे कसं 3 महिने करावे लागतात ना, तसं. आपण अमेरिकेत आलो होतो. हा. तुम्ही त्या सांता रोजा हॉस्पिटलला जॉईन केलं. सांता रोजा जॉईन केलं. हा. मग 6 महिन्यानंतर राजगुरू आले. हा. मग त्यांनी सेंट मेरीजमध्ये नाव घातलं, कारण त्यांचं पुण्यामध्ये ना त्यांना MA नाही, पोस्ट ग्रॅज्युएट करायचं होतं इकॉनॉमिक्समध्ये. तर ते अर्ध करून गेले होते ना तिथे. तर तिथे त्यांनी पुरं केलं तिथे. कुठे? सेंट मेरीजमध्ये. तिथे त्यांना खूप छान मार्क पडले. मी आता परवाच काढलं त्यांचं सगळं. ते त्यांना मिळालं तर त्याला काहीतरी तुमच्याकडे इथं आहे हा? हे तुमच्याकडे सगळं आहे इथं त्यांचं? बघतो मी आता. नाही, आता नाही, हा. पुन्हा जेव्हा नाही बघते मी काढून टाकलं, पण मी सगळं आता माझं पण काढून टाकलं. नाही, ते लागेल कुठं आपल्याला मिळालं असलं काही फोटोकॉपी त्याच्या असतील कुठं काही. बरं. पुढे बघू काय आपण, पुढे काय जाऊ. झालं? हो. पुढे संसार कसा? हा, पुढे मग आपण आता पुढे जाणार आहे. विनायक सर तुमच्या आता बरोबर ते आले. मिळालं. हा. मग आम्ही ह्याला, मग मी बॉस्टनला गेले. हां. तर का गेले तुम्ही बॉस्टनला? म्हणजे हे सोडून? मला आहे ना, ते तुम्ही थेरपी करता हां, का, हां. त्याच्यामध्ये वेगवेगळे भाग असतात. तर ह्याला थोडंसं हे म्हणतात शॉर्ट थेरपी. खरं म्हणजे वर्ष लागतं ना. मग त्याला आहे ना काही इन्साईट थेरपी म्हणतात. ती एक स्पेसिफिक असते तिथे. तर ते बॉस्टनला खूप छान. ते इट इज ए माहेरघर म्हणतो ना, म्हणजे खूप त्याचं नोन अगदी चांगली सायकॅट्रिस्ट, म्हणजे इन्साईटवाले, म्हणून मी तिथे गेले होते. मग तिथे केलं मी. आणि मग कुठे गेले? बोस्टनवरनं हो, कॅलिफोर्नियाला. कॅलिफोर्निया. हां. बॉस्टनला काय झालं, एका रेनी सीझनमध्ये ना, रेनी म्हणजे बर्फाच्या ह्याला विंटरमध्ये इतका बर्फ पडला की मी स्किड झाली तिथे अशी. तर संबंध उलटीच झाली. आणि मी आपली चालली आहे आणि जातेच आहे, बर्फ पडतोय आणि मी आपली चालली आहे. मी ती गावाच्या बाहेर चालली होती तिथे. मग मी ठरवलं का आता नाही राहायचं मला इथे दिसते. आणि आम्हाला ते सगळं शिकवतात, यू हॅव टू ब्रेक लाईक दिस, विंटरमध्ये फार नाही करायचं, कारण ते हो ते टायर असे जातात तसे जातात वगैरे. मग तिथे झालं. मग ह्यांना मिळालं जॉब, ह्यांना इथे बोलवणं आलं. तिथे एक कोलटकर म्हणून होते. कुठं बोलावणार भारतात? हां,
टिळक महाविद्यापीठामध्ये पुण्यात. हां, तर ते म्हणतात तुम्ही इथे डिरेक्टर म्हणून या. हां कोलटकरने बोलून हां हां ते FAO मध्ये होते. हां तिथे तर ते रिटायर झाले होते. तर त्यांना इथे बोलवलं होतं, पण ते म्हणतात मला आता काय हां तर ते म्हणाले का मला आता काही इथे डिरेक्टरशिप मला आता काही होत नाही आहे. ते सिनियर होते खूप. तर आमच्याकडे तिथे यायचे ते बॉस्टनला तिथे. हां कारण शेजारीच होते ते तिथे. मग त्यांनी इन्व्हाइट केलं. हां त्यांनी सांगितलं तुम्ही हे जॉब घ्या तिथे. मग हे आले इकडे आधी. हां मग त्याने इथे बघितलं तर इथे जास्ती करून संस्कृत जास्ती होतं इथे. तेव्हा इथे BA वगैरे सगळे करतात. तर ते म्हणतात तुम्ही डीम्ड युनिव्हर्सिटी करा हे इथलं इथे. हां टिळक महाविद्यापीठ करायचं होतं त्यांना तिथे. मग ह्याचं काहीतरी चाललेलं होतं, काय काय करायचं, त्याच्यासाठी काय करायला पाहिजे. हे सारखे दिल्लीला जायचे, कोलटकर तिथे. नाही मग विनायक सर भारतात आले का, जॉईन झाले ते? हो हो आले ना. आणि तुम्ही तिथं राहिले? एकटेच राहिले. हो मी तिथेच राहिले. कारण माझं ते करायला पाहिजे ना माझं. पण तेव्हा तुम्ही बोस्टनवरून कॅलिफोर्नियाला गेले? हो कॅलिफोर्निया. तिथं कुठलं हॉस्पिटल जॉईन केलं तुम्ही? त्याला तर कर्ड मेडिकल सेंटर केलं. मेडिकल कर्ड हां KERN. हां कर्ड. आता तिथे कसं आहे, कारण मी बॉस्टनला आहे ना थोडंसं ते पण केलं टीचिंग कसं करायचं मेडिकल स्टुडंट्सना तिथे. तर इथे मेडिकल स्कूल होती कर्नला. अँड दॅट वॉज एफिलिएटेड टू UCLA. UCLA मध्ये तर खूप रिसर्च करतात. UCLA म्हणजे काय? युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया इन लॉस एंजलिस. हां माझं कर्न आहे ना 78 मैल दूर होतं. 78 का 56 मैल. तर माइल्स हां तर हायवेच होता एक मध्ये बस. हां तर UCLA म्हणजे टॉप नॉच आमचे IV हॉस्पिटल्स सगळे ते सगळे. तर तिथे तिथे तर जायचंच होतं मला. तिथे देत नाही आपल्या इंडियनला लवकर असं ॲडमिशन तिथे. पण मला ना कर्न मेडिकल सेंटरला खूप पाहिजे होतं तेव्हा. देर वॉज सच ए बॅड ओपनिंग. आणि मी काय केलं, मी जेव्हा आले ना तिथे ह्याच्यातून दुसऱ्या ह्याच्यातून, तर मी लवकरच आली एक दिवस आणि मी तिथे जॉईन करून टाकलं तिथे कर्न मेडिकल सेंटरला. आणि मग माझं सगळं सगळीकडे दिलं, सगळीकडे पोस्टिंग तिथे. त्यामुळे काय झालं, मी ऑलरेडी इथे आली. अँड दॅट कर्न मेडिकल सेंटर इज सॅटेलाईट क्लिनिक फॉर UCLA. तिथले सगळे एक्स्ट्रा जे सगळं असतात ते सगळं तिकडे जातं. त्यामुळे आय वॉज ऑलरेडी पार्ट ऑफ द हॉस्पिटल. त्यामुळे मला इथे मिळून गेलं. मग मला रोज दर फ्रायडेला लेक्चरला जायचं तिथे UCLAला. कारण मग मी मेन पार्ट UCLAची झाली. कर्न मेडिकल सेंटरचे तर लेक्चर्स वेगळे, पण इथे पण खूप पोस्ट ग्रॅज्युएट आहेत ना. पण ह्यावेळी तुम्ही क्लिनिकल प्रॅक्टिस करायचं की नाही करायचं? हो सगळे पेशंट तर बघायला लागायचे ना. मी संबंध ॲडमिनिस्ट्रेशन नाही घेतलं. मी आहे ना 25% ॲडमिनिस्ट्रेशन घेतलं होतं. मग हळूहळू ते कमी करत जायचं. मला ॲडमिनिस्ट्रेशन बिलकुल नाही आवडत दिसते. कारण सांगू का, दरवेळेस पैशाचीच कमी असते. हे पाहिजे ना ते पाहिजे ना, सारखं सारखं करा. आणि सारखं तिथे जाऊन त्या कॉमर्सची ती मीटिंग झाली की आम्हाला एवढे पैसे कमी पडत आहे. आणि मग काय ना पगार होत नाही ना, ते सगळं फार असायचं. आता विनायक सर इथं होते भारतात हो तेव्हा, हो. आणि तुम्ही तिथं कर्नला होता. कर्नला. मग पुढे मग ते आले त्याचं इथे. नाही मग काय झालं माहिती आहे का, ते मला म्हणाले बस आता आपण इथेच करायचं आहे. इथे माझं इथे चाललेलं. हो इथे चाललेलं आहे दिसते. म्हणून मी परत आले इथे. मी ते सोडून दिलं. माझं इतकं छान होतं. मला त्याचं फार वाईट वाटते याच्यामध्ये. का तर ते, कारण मी आहे ना लेक्चर्स कमी करून टाका, ॲडमिनिस्ट्रेशन कमी केलं. आणि ते हळूहळू बरोबर त्याप्रमाणे त्यांनी केलं. दर
तीन महिने काढत गेले आणि एक डिपार्टमेंट सोडत गेली मी. आणि मी दुसरीकडे ना मी एक कोर्स केला तिथे आमच्या बेकर्सफिल्डला कॅलिफोर्निया स्टेट हॉस्पिटलमध्ये रिसर्च कसं पेपर लिहायचं. आणि ते त्या ग्रांटसाठी त्या NIMH दिल्लीला वॉशिंग्टनला असतो ना नॅशनल हेल्थ स्कीममध्ये त्यांचे खूप फंड्स आहेत आणि त्याची रिसर्च करायची पद्धत पण वेगळी आहे. ते मी तिथे शिकली आणि मी इथे माझा एक मोठा रिसर्च लिहिला तिथे. भारतात नाही इथे कॅलिफोर्नियात. आणि NIMHचा घेतला मी रिसर्च तो 3.5 वर्षाचं. मला खूप छान 7.5 लाख मिळाले मला त्याचं. आणि जवळजवळ दिस वॉज इन विच इयर? आत्ता मी आले 1960च्या पुढे आहे सगळं. हो 65, 67 हो वगैरे. तेव्हाच आहे. बरं ठीक. हां. आणि ते घेतलं आणि मग मी इथे आले तर इथे कारण ती काय म्हणाले आता मी हे घेतोच आहे परमनंट घेतोच आहे कारण त्यांचं आता परमनंट होणार तिथलं सगळं झाल्यानंतर दिसते. इथं काय 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 करत होतं? टिळक महाराष्ट्र विद्यापीठ. डिरेक्टर टिळक महाराष्ट्र टिळक महाराष्ट्राचे आणि ते लोक डीम्ड युनिव्हर्सिटी करणार होते. हां. आणि इतकं पॉलिटिकली हे झालं काहीतरी ते मला वाटतं ते हे वर्सेस संस्कृतवरती बिलकुल तर बोलायचे पण संस्कृतमध्ये नाही का डायलॉग वगैरे आणि त्याचं महत्त्व खूप होतं संस्कृतचं. आणि हे आले अमेरिकेहून सगळं अमेरिकन सगळं स्टाईल्स पण सगळे तर ते जरा अँटी झालं जरा त्याचं दिसते. आणि इतके त्रास द्यायला लागला इतकं पेपरमध्ये खराब यायचं ह्याने असंच केलं आहे हे लोक सगळे ब्रिटिश लोकांच्या ह्याचंच आहे अजून ते काय बरं स्लेवरी गेलेली नाही आहे वगैरे 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 खूप यायचं. मला खूप भीती वाटायची. मला असं वाटायचं हे हाकलून लावतील असं ह्याचंच वाटायचं दिसायला नाही. पण मग त्या काळामध्ये तुमची फॅमिली ब्राह्मण फॅमिली होती. हो. आणि विरोध करणारे ब्राह्मणच होते. ते कसं होतं? तसं मला नाही माहिती. नाही ना? आमच्या त्याचा काही त्रास नाही झाला? फॅमिलीचं काही नाही त्रास झाला. संस्कृत जो विरोध होता हां. संस्कृत पण आमच्या सगळ्या लोकांनी संस्कृत घेतलाच होता. हो म्हणजे माझे धीर वगैरे तर त्याने त्यांच्या शाळेमध्ये कारण तो प्रोफेसर होता तर तो जर्मन शिकवायचा एक. हो त्याचं काही भांडण नाही आलं म्हणजे असं काही आलं नाही काही ते भांडणामध्ये नाही आलं त्याचं. पण हे मात्र आहे का ते दरवेळेस आमच्या घरी पण यायचे ना असं संस्कृतमध्ये बोलायचे काही समजायचंच नाही आम्हाला. कवी हे होते एक कवी होते आणि एक कोणते धुपकर होते. अच्छा. हां. पण ते म्हणायचे आपलंच ठेवायचं आणि मी त्याला म्हणायचे हे इथे काही चांगलं नाही. आणि सांगू आम्हाला तेव्हा इंडियाचा फार राग यायचा. आम्हाला एवढं आवडायचंच नाही. त्यांना काही इंग्लिशच नाही यायचं आणि कसं बोलायचे तरी आम्हाला जरा थोडंसं लाजच वाटायची असं थोडंसं माहिती आहे ना थोडंसं दिसते. एनिवे मग मी निघून गेली. मला परत त्यांनी बोलवलं तिथे अमेरिकेत कारण माझं पण 3rd इयर झालेलं नव्हतं. असं तुम्ही जर परीक्षा नाही दिली तर तुमचं वाया जातं ते ह्याची रेसिडेन्सी. तर मी यांना सांगितलं तुम्ही इथे बसा तुम्ही तुमचं करा नीट जरा चांगलं झालं की मी ह्याचं हे नाही येते. मग मी गेली. मग मी तिथे गेले आणि माझं तर सगळं चांगलं बसलंच होतं जम बसलाच होता. आणि मी पहिल्यापासूनच ठरवलं होतं की मला बोर्ड द्यायची परीक्षा तिथली ह्याची. आणि मला हे जे इन्साईट करायचं होतं ना थेरपी ते तर मी करणारच आहे दिसते. तर मग हे 3 महिन्याची सुट्टी घेऊन आले तिथे. मग तिथे त्यांनी बघितलं माझं तर सगळं चांगलं चाललेलं. मला तर क्वार्टर्स नवीन मिळाले तिथे कारण मी आता सिनियर झाली तिथे दिसते ह्याची. आणि मी त्याला बघितलं जर तुम्ही नाही आला
तर मी हे चाइल्डचं एक दुसरा कोर्स होता, तो पण मी करणार आहे. तर ते मी सोडून नाही येणार आता, कारण दरवेळेस मी सोडून जाते. मी कधी पुढे गेलीच नाही आहे. सगळे लोक माझे हेड झाले त्या डिपार्टमेंटचे, आणि मला दरवेळेस का तर माझं कमी पडायचे दिवस तिथे. त्याचं मिसाल मी आता नाही करणार, मला तुम्ही आहे ना, मला तिथलं ते डोक्याला ताप नको आहे तिथला सारखा. मग ह्याने बघितलं सगळं, अजून इथलं तर सगळं चाललेलंच होतं, काहीच भांडणं. कारण ते फोनवरती बोलायचे ना, तेव्हा मला कळायचं का अजूनही काही बरोबर सरळ झालेलं नाही दिसते. आणि मग फेऱ्या मारायचे तिथे, डोकेदुखी, दुपकं तसा बरोबर नाही आहे दिसायला नाही जायचं मला, बाच मी नाही जाणार त्याचं. मग मी नाही सांगून दिलं, मग मी माझं कंटिन्यू केलं. मग हे पण सोडून दिलं. आणि ते तिकडे आले, हां तुमच्याकडे आले, हो दिला आणि अमेरिकेत आले. हो, त्यांनी सांगून दिलं बस मला नाही यायचं. आणि त्याने 3 महिन्याची नोटीस नाही दिली ना, त्यांचे 6,000 गेले. मग तुम्ही तिथे मेडिकलमध्येच करिअर केलं? हो, माझं तुमचा जम बसला, चांगला पगार मिळायला लागला. हो, छान. सगळं म्हणजे खूप हाय गेली मी. कारण आहे ना, माझे 3-4 स्पेशलायझेशन झाले होते त्यामुळे ना. आणि मुख्य म्हणजे ना, तिथे कोणाला टीचिंग नाही आवडत, आणि मला खूप आवडतं टीचिंग आणि रिसर्च खूप आवडतं. मला फक्त ॲडमिनिस्ट्रेशन नाही आवडत, आणि ते आम्हाला करावं लागेल. मग तुम्ही भारतात परत बऱ्याच संस्थांना मदत केली. हो त्या कोणकोणत्या संस्थांना मदत केली? हो, खूपच. कारण सांगतो मी, माझे तर सगळे मेडिकल स्कूलला तर केलेलीच आहे भारतातल्या. हो, का तर त्यांना पैसेच कमी पडायचे माहिती आहे ना. गव्हर्नमेंटचं याचं पैसे वेळेवर येत नाही, लोकांचे पगार करत नाही. विसर नाही, असं कसं करतात ते तुम्ही ते. मग मी त्यांना आधी द्यायची, आणि मग ते मला काय कोणत्या मेडिकल? माझं ग्रँड मेडिकल कॉलेज. अजून मग पुण्याच्या लोकांनी मागितलं तर माझ्याकडे, बीजे मेडिकल कॉलेज. बीजे मेडिकल, हां, ते एक झालं. मग एक लायब्ररीला दिली. हां, लायब्ररी कुठची होती. मग इथे ना एक इयरवाले होते, त्यांना काहीतरी मशिनरी घ्यायची होती कानाचं ऐकायला. पण कुठचं तरी एक लहानसं काहीतरी होतं. कॉलेज नव्हतं, इन्स्टिट्यूटच होते. कामालाच तिथे लोक होते. आणि हे सगळे हिअरिंगवाले यायचे, लॉसवाले. अजून? आणि मग एज्युकेशन संस्थांना कोणकोणत्या मदत केली? मी आता असं विचारताय, ब्लँक झाली. मग आमच्या संस्थेला केली हे आम्हाला माहिती आहे. हो, नारायणगाव मेन मी केली. का केली तर माझ्या आईला लेडीज हॉस्टेल बांधायचं होतं. तर माझे बाबा वारले, आणि मग ती 2 वर्ष तशी विचारच करत होती काय करायचं, खेडेगावात करायचं आम्ही इथे हिंगण्याला करणार होतो. मी 2-4दा हिंगण्याला जाऊन आली. तिथे ना भास्करराव कर्व्यांचेच भाऊ तिथे हे होते, सोशल वर्कर होते. मी त्यांना भेटून आली. मग ते मला म्हणाले का इथे कोणतरी एक रिच बाई आलेली आहे, तिने सगळं असं टेक ओव्हरसारखं केलेलं आहे. खूप तिथे बिल्डिंग्स छान बांधलेले होते, आणि मला वाटतं काहीतरी मॉडर्न मेथड करते. चांगलं होतं ते, म्हणजे कसं फॅशन डिझाईनचं काहीतरी काढलं आहे तिथे, ते सगळं काढलं. म्हणजे इट वॉज ए गुड थिंग. पण इट डिड सर्व माय मदर्स पर्पज. कारण माझ्या आईला तर असं पाहिजे होतं की कोणाकडे काही नाही आहे, आणि ते आपले वर येतात तिथे. तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही इथे मला एक विंग काढून द्याल का, कारण त्यांची बिल्डिंग खूप मोठी होती. तर ते म्हणतात नाही, आम्हाला तसं डायल्यूट नाही करायचं. मग ते परत खाली जातं. मग माहिती आहे ना, स्टँडर्ड कमी करतात, काय काय कर. आणि मी एकंदरीत बघितलं इथे खूप पैशाचा जोर होता तेव्हा. ते काहीतरी कोणाचं तरी होतं, पॉलिटिकल पार्टीचं पण होतं. मग मला भास्करराव म्हणाले का इकडे काही म्हणे महर्षीचं त्यांना काही हे पण नाही आहे म्हणे, इम्पॉर्टन्स पण नाही. कारण ती बाईचा इम्पॉर्टन्स खूप होता. ती खूप रिच बाई होती. कोण होती ती बाई ते बघा, लेडीज हॉस्टेल पण बांधली तिने इथे. मुलींचं कॉलेज कुठचं आहे? नाही, मुलींचं गुजराती. बघा ना, इथे चालू आहे आता. त्याच्यामध्ये डोमेस्टिक सायन्स वगैरे घेतात ते.
मला आहे ना तिचं पर्सनली आवडलं आहे, कारण ते मुलींच्यासाठीच आहे दिसते. फक्त एवढंच आहे एवढं खरं जसं मी म्हणते ना, मला पण आधी हे मॉडर्नच करायचं होतं. मी ते लेडीज हॉस्टेल बांधलं ना, ते आपलं वेस्ट खूप झालं आहे, स्पेस नाही का, मोठे मोठे हॉलसारखे बांधलेले आहेत दिसते. पण एनिवे, पण तेव्हा आमच्या डोक्यामध्ये आम्ही म्हणतो डुडू होते का, असं तिथलं दिसतंय ना, तिथले हॉस्टेल कसे असतात ते. मग तुम्ही आम्हाला मदत केली म्हणजे आम्हाला त्याचा अभिमान आहे की नाही. तुमच्या मदतीवर आम्ही आमच्या नारायणगावच्या संस्थेने किती चांगलं उभं केलेलं आहे. आणि खरंच तुम्ही खूप छान केलं. आणि मला इतकं बरं वाटतंय का यू वोंट बिलीव्ह का जेव्हा मी सुरुवातीला मग माझी आई, मग काय झालं इथलं हे नाराज झालो ना, माझी आई पण नाराज झाली. एकंदरीत ह्यांचं सगळ्यांचं कल वर जायचं म्हणजे कमर्शियलकडे गेला. तर ती म्हणते आम्हाला हे काही माहिती नव्हतं, हे आम्हाला काही माहिती नव्हतं, म्हणजे यू कॅन्ट रिलेट टू इट असं. मग आम्ही घरी आलो. मग आमच्याकडे बाबासाहेब आले होते कुलकर्णी. तर आम्ही तेच म्हणत होतो. मग माझी आई खूप डिसअपॉइंट झालेली आहे. खरं म्हणजे हे तिचं माहेर घर. माझी आई तर खूप प्राऊडली गेली होती. काय काय करायचं, हे काय करायचं, ते ती बिचारीची निराशाच झाली. मग ते बाबासाहेब म्हणाले तुम्हाला हरकत नसेल तर मी एक दाखवू का. तर ती म्हणाले ते सांगितलं हो बघायला काय हरकत आहे दिसती. मग ते आम्हाला घेऊन गेले तिथे नारायणगावला. तर त्यांनी आम्हाला आधी ती बॉईज हॉस्टेल दाखवली, कारण मुलींचं हॉस्टेल नव्हतंच तिथे. आणि ते 2-4 घरं कशी होती, सिमेंटची पण ती होती घरं, सुधारणा मातीची तशीच घरं होती. ते नाही मेन बिल्डिंग मधलं तो ते एक स्टेज केलेला. आणि त्याचं माझं पहिलं लेक्चर तिथे झालं होतं दिसती. मग आम्ही घरी आलो. मग ते बिचारे साधे माणसं तिथली दिसती. माझी आई म्हणाली मिसाले कसं वाटलं तुला. तर ती म्हणाली हे तर छान आहे, हे तसंच पाहिजे, म्हणजे शिकून रिलेट टू इट. त्यांना घेऊन गेले होते का तुम्ही आईला. हो माझ्या आईलाच तर करायचं होतं. कारण ते पैसे जे आले ना ते आम्ही सगळ्यांनी नाही सांगितलं, कारण आम्ही सांगितलं आमची तर घरं आहे लंडनला तिथे सगळीकडे, आता आम्हाला काही करायचं नाही आहे, आता काही घरं बांधून ते विकायला काही करायचं नाही आहे. तर हे तू पैसे आहे ना, तुला काय करायचं आहे, तुला काय ठेवून जायचं. तुम्ही सगळ्या फॅमिलीने एकत्र करून पैसे दिले. हो म्हणजे आम्ही कोणी घेतलेच नाही. ते माझ्या बाबांनी जे ठेवले होते ना ते. असेल माझ्या बाबांनी तर मला मॅक्सिमम शिक्षण दिलेलं आहे मेडिकल स्कूलचं. आणि घरामध्ये ना तुम्हाला सांगू माझं इंडियात कोणी नव्हतं. हे काय मॅडम हे घ्या. मेडिकल कॉलेजमध्ये ना इंडियात तर माझं कोणी नव्हतं. माझ्या बाबांचे फ्रेंड होते ना ते मला झालं ते म्हणाले ते बोटीवरती तुला घ्यायला येतील. म्हणजे बाबांनी त्यांचा फोटो मागवला, माझा फोटो दिला आणि ते बोटीत आले तिथे वरती बघायला. आणि आम्ही असे आलो होतो तसे, म्हणजे जेव्हा मी फर्ग्युसनला आले तेव्हा तर मग कर्वे इन्स्टिट्यूटला पण मदत केली तुम्ही कर्वेला. हो माझी आई दरवर्षी पाठवायचे, भाऊबीज पाठवायची त्यांची. माझे बाबा पाठवायचे ते आणि तिची त्या बाईला, त्या बाईचं तुम्हाला जे भांडे घासून त्यांना 3 रुपये दिले होते ते त्यांना पाठवायचे. तर ते माझे बाबा तिथून 20 रुपये पाठवायचे, कारण त्याच्यापेक्षा काहीतरी ते म्हणायचे की कधी कधी पोचत नाही त्या खेडेगावामध्ये चोरून जायचे. म्हणून बाबा बघायचे. बरं त्या बाईला पत्र लिहिता येत नव्हतं त्यामुळे कळायचं नाही. आणि 20 आणि महिन्यानी पत्र मिळायची त्यांना त्या खेडेगावामध्ये. ती ब्रॉड गेज का काहीतरी म्हणतात तशी अशी ट्रेन काहीतरी होती, माहिती नाही ते. हो एवढं खरं बाबा विचार करायचे की पोचले की नाही, तिला पोचले की नाही माहिती ना. आणि या बाईला मी जेव्हा त्या दिवाळी ती पहिली दिवाळी आली ना फर्ग्युसनची, तेव्हा मी तिथे गेली होती ना.
आणि मी आपली जॉर्जेटची साडी ती तर बिचारी ती काहीतरी नऊवारी अशी नेसलेली, काही कल्पनाच नाही आम्हाला तर माहिती आहे ना तिथे. आणि सांगू का, माझ्या आईबाबांनी ना कधी आम्हाला त्यांच्या गरिबीबद्दल सांगितलंच नाही. आम्ही तर सगळे, मला तर असं वाटायचं की आम्ही शिष्टच होतो जरा. हे नाही, ही पोत चांगला नाही आहे जॉर्जेटचं. आफ्रिकेला तर इतकी महाग साड्या दिसते. नाही खरंच आम्ही जादाच होतो जरा शिष्ट. आपण म्हणतो नाही, इथली श्रीमंत मुलं बघितली की खरंच तसेच होतं. हे काही चांगली नाही, काही साडी नाही चांगली असतं, ही पार्टीला चांगली नाही दिसत आहे, ही लास्ट टाईम घातलेली आहे. म्हणजे शिष्टच खरं म्हणजे दिसते. आणि मी आपली ती जॉर्जेटची साडी घेऊन मी आणि ती बाबांची मित्र होतं ना डोबळे, तिची मुलगी, मोठी मुलगी अनु, ती आली होती माझ्याबरोबर. कारण मला तर स्टेशन इथले ना तसलं समजेच ना ते दिसते. आणि इतकी टुकू ती गाडी आम्ही त्याच्याबरोबर चालवू शकू अशी होती ती साडी. तर ती गाडी तर मग एनिवे आम्ही पोचलो तिथे लंचच्या टायमाला दिसते. मग ते शोधत घर गेलो दिसते. आणि तिथे तर ती बाई वरतून बघतच होते. आम्हाला काही माहिती, मला तर काहीच माहितीच नाही, कधी बघितलंच नाही. अनु म्हणते आपण हिला विचारूया. मग तिने विचार, थोडंसं आम्हाला मराठी पण नव्हतं चांगलं येत तेव्हा. मग ती अनु बरोबर म्हणाली, आजी काय वगैरे हे असलं बोलायचं आम्हाला दिसती. तर ती म्हणाली, अरे ही वासुदेवची मुलगी, ही अरे अशी दिसती. आणि हां पण मला तर तिचं तर घरातलं बघितलं तर एक फक्त चूल, 2-4 भांडी असतील आणि ती सारवत होती काहीतरी त्याचं दिसते. मग तर ती आली हात बीत सगळं धुवून, अरे तू आलीस केवढी मोठी आहे वगैरे इतकं तिला आनंद झाला मनापासून दिसती. मग अनु म्हणाली की हो ती तुम्हाला भेटायला आलेली आहे, त्या तुमच्या मुलांनी पाठवलेलं आहे दिसती. मग ती साडी दिली. मग ती म्हणते, पोरी मी अशी घालत नाही साड्या दिसती. ते तर मला पण नव्हतं माहिती की त्यांनी घालायचं नाही ते दिसते. मग ती ठेवून घेतली कुठेतरी का असं काहीतरी फळीसारखं होतं दिसते. मग म्हणते आता तू जेवूनच जा. अरे पण तिथे काहीच नाही, म्हणजे धान्य पण नाही, काही पण नाही. मी तर विचार करते की काही नाही. म्हणे चहा तर संपला आहे म्हणे, पण म्हणे त्याचं तर मग पण मी तुला सरबत करून देते. मग तिने सरबत करून दिलं. आणि मग मी सध्या जेवायला नको, तुम्हीच जा. आम्हाला तर हॉटेलची, मी त्यांना सांगितलं तुम्हालाच मी घेऊन जाते शाळेत. नाही ग, तू घरी आली आहेस. अरे बापरे, इतकं ओढून. आणि काय आग्रह, ते मला एकदम स्ट्रायकिंग झालं दिसते. पण मी म्हणे, ती म्हणजे नाही मी आत्ता तांदूळ घेऊन येते, हे घेऊन येते. हे सगळं मी तर विचारच करत होती काय करणार आहे आता ते दिसते. पण तेव्हा विनायकराव सर कुठं होते, तुमच्याबरोबर होते? नाही ते नाही आले, मी तर फर्ग्युसनला आलेले. ते तर घरीच. हे जेव्हा त्या तिकडून हे घेऊन आल्या स्कॉलरशिप जेव्हा मिळाली इंटर्नशिप तेव्हाच चाललंय. पण आपण मधला तो आपला धागा तुटला बोलतानाचा की विनायक सर तिकडे आले, त्यांनी इथलं सोडलं सगळं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सोडलं त्यांचं. ते तुमच्यावर तिथं आले, अमेरिकेत राहायला आले. आणि मग तिथून पुढचा सगळा प्रवास सुरू झाला तुमचा. मग तिथे तुम्ही किती काळ राहिलात अमेरिकेत पुन्हा, सर आणि आता मी जेव्हा शिकायला गेले ना दिसते फर्ग्युसनला, तेव्हा तर ते घरीच होते, त्यांच्याच घरीच. नाही आता लग्न झालं आणि तुम्ही तिथं आलात, सरांनी सोडलं काय आपलं टिळक महाराष्ट्र विद्यापीठ सोडलं, नोकरी सोडली, ते अमेरिकेत आले, तुमच्याबरोबर राहायला आले. मग तिथून पुढे तुम्ही अमेरिकेत किती काळ राहिला? मग काय अमेरिकेमध्ये त्यांनी नोकरी केली, तिथे टीचिंग करायचं कॉलेजमध्ये. आणि हे आणि मग हे त्यांचं कंटिन्यू चालू होतं, टीचिंग वगैरे करायचे ते इथे नाही अमेरिकेत. अमेरिकेत. हो
अमेरिकेमध्ये टीचिंगच केलं त्याने. त्यांची पण जेव्हा आफ्रिकेहून आले ना दिसते आणि मग आम्ही परत गेलो होतो. परत गेलो होतो, बरोबर आहे, दिसते. आणि तिथे मी आहे ना थोड्या वेळ प्रॅक्टिस पण केली होती. अच्छा. इथे. आणि मग त्याच्यानंतर मग परत अमेरिकेत गेला. हो, अमेरिकेमध्ये मी 2-3दा गेलेली. अच्छा. हो, मग जे आम्ही आलो ना मग ते इथेच राहाय. पुण्यातच राहिले. पुण्यातच. हो, मग नाही गेलो. 1980 वगैरे. बस तसं, बरोबर आहे. तेच 1980 मध्ये. आणि मग संसार सुरू राहिला तुमचा. हो चालू राहिला. हो. आणि 1980 मध्ये ना माझी आई पण माझ्या बरोबर होती. म्हणजे माझी आई, माझे बाबा गेले तेव्हा. किती? 1980 1980 मध्येच माझे बाबा आधी गेले होते. 1977 मध्ये गेले होते माझे बाबा. आफ्रिकेत असताना? नाही, इथेच. हो, म्हणजे लोणावळ्याला आले होते. माझे बाबा रिटायर होऊन लोणावळ्याला होते माझ्या लग्नानंतर 63 मध्ये. 63 मध्ये माझे बाबा रिटायर झाले. माझी आई पण डिलिव्हरी करायची त्या सगळ्यांची, तर ती पण दोघे रिटायर होऊन लोणावळ्याला बाबा होते. आणि मी इथे आल्यानंतर सुद्धा माझे बाबा इथे, आई बाबा इथेच होते. मी लोणावळ्याला त्यांना भेटायला जायची, त्यांना काही लागायचं का काही करायचं तेव्हा जायची. मग मी परत अमेरिकेला गेली. आणि आईचं निधन कधी झालं? माझी आई तर 88 मध्ये. ती अमेरिकेला माझ्याबरोबर होती इथे. माझी आई इथे आली होती. माझ्या आईचं 88th बर्थडे पण मी इथे केला होता. आणि मग त्यांचं निधन कुठं झालं? पुण्यात. एकूण तुम्ही अमेरिकेत किती काळ होता? किती वर्ष होता? मी ना छोट्या जाऊन येऊन असायची जास्ती. जेव्हा स्टुडंट होते ना, म्हणजे शिकत होते ना, तेव्हा मी जास्ती वेळा जायची. पण मग इथं तुम्ही प्रॅक्टिस केली पुण्यात? हो. कुठे केली तुम्ही इथं प्रॅक्टिस? माझी सुभाषनगरमध्ये आम्ही घर बांधलं. घर बांधलं तिथलं कौलोनीचं. आणि हे सोडलं ना, मग मी माझ्या बॉस त्या ना मालकांनाच विचारलं होतं. त्यांचा मुलगाच आजारी होता आणि त्याला मी बघत होते, त्यांच्या घरी जाऊन बघत होते. मग त्यांनी मला दिली ती जागा. मग मी सायकॅट्री करत होती. चिल्ड्रनचं सगळं जे लहान मुलं होती ना, 3 वर्षाची मुलगी पण माझी एक होती. इतकी चिडायची की धाकटी भावंड झालं ना, काहीतरी झालं. आणि ती प्रोफेसर होती ना, ते पण प्रोफेसर होते. कोणी तिच्याकडे लक्ष नव्हतं ते. आणि एका बाईला ठेवली तिथे, इतकी म्हातारी बाईला, ती तिच्याशी पळू पण नव्हती शकत तिला. आणि इतकी चिडायची, सगळे टॉईस सगळे तोडायची, हे करायची. पण मला तेव्हा चांगलं होतं. पुढं काही आपत्य वगैरे काय कोणाला तुमचं नाही झालं. तर ते जे वरचे मालक होते ना, त्यांच्या मुलाला शॉक होता. ते इंदोरून काहीतरी हरण, ससे, तर त्यांनी पिंजरे करून ठेवले होते बागेत. त्यामुळे माझ्या त्या मुलीच्या ह्याला खूप छान झालं. 40 सेकंडला तिला सगळं दाखवायची. मग कोंबड्या होत्या, त्याची पिल्लं असायची. मग तर ती एकदम खुलली, तिचं ऑटोमॅटिकली ट्रीटमेंट झाली. मग मी त्यांना सांगायची, आमच्या बॉसना, माझ्या टीचरना, क ॲनिमल्स आर व्हेरी गुड फॉर चिल्ड्रन. हे नव्हतं आमच्या ह्याच्यात कधी केलं. मला खूप शिकायला मिळालं. विनायक सरांचं कधी निधन झालं त्यांचं? विनायक सरांचं 1990 बरोबर आहे. कॅन्सरने झालं. ब्लड कॅन्सर. 1 महिना. आणि ते गेले तेव्हा एज काय होतं त्यांचं? 63. इथंच पुण्यातच? नाही, मेडिकल. हो, इथं नेलं असतं त्यांना. डायग्नोसिस झालं ना, तेव्हा आम्ही फ्लॉरिडाला जाऊन आलो होतो. ॲपकॉट सेंटर बघायला गेलो होतो. तिकडेच ते म्हणायचे मला, मी दमलोय खूप. ती तर खूप चालायची वगैरे, मलाच मस्त आवडायचं. पण मग मी आल्याबरोबर हिमोग्लोबिन केलं, ते एकदम खाली आलं.
मी सांगितलं एवढं खाली कसं काय आलं. मग आमच्या डॉक्टरना फोन केला. ते मला म्हणाले ताबडतोब UCLA जा, कारण मी UCLA होतीच ना. तर त्याचा प्रोटोकॉलच आहे त्यांचा. ते UCLA इज फेमस फॉर ल्युकिमिया. आणि ह्यांचा जे झाला होता ना त्याला मायलॉइड ल्युकिमिया म्हणतात. आणि काय काय होता मायलॉइड MYELOID मायलॉइड ल्युकिमिया. आणि ते ना त्याला असे पिरियड्स यायचे का ते कमी व्हायचं आपोआप, म्हणजे औषध दिल्यानंतर, आणि मग परत यायचं असं म्हणजे रिकर व्हायचं. हां. आणि जरा थोडंसं माइल्डर फॉर्ममध्ये असायचं. बाकीचे तर पण त्याची औषधं तर इतकी स्ट्रॉंग होती. मी त्यांना आल्याबरोबर आम्ही ॲडमिट केलं आणि ते जे ICUमध्ये गेले ते बाहेर निघालेच नाही ना. आणि मग एज पण होती, औषधं स्ट्रॉंग होती, आणि किडनी फेल झालं, हे फेल झालं. हळूहळू सगळं क्लोज होत गेलं दिसले. आणि सांगू फेब्रुवारी 10 आणि मे 10 मार्च 10ला ॲडमिट झाले आणि मे 10ला गेली ते. 10 मे 1990. आणि मला इतकं बरं वाटलं होतं क मी अमेरिकेतच आहे, कारण माझं इन्शुरन्स सगळं होतं ना. आणि नंतर आम्ही येणार होतो ऑगस्टच्या नंतर. हे मेमध्ये झालं का तर आमची टर्म संपली होती, मी रिटायर झाली होती, सगळं झालं होतं. माझं ॲपकॉट सेंटर राहिलं होतं म्हणून मी ते करून आम्ही सगळं घर बीर सगळं रिकामा केलं होतं. मी तुमची जास्तीची प्रॅक्टिस तुमची भारतातच झाली, पुण्यातच झाली. मेडिकल प्रॅक्टिस तिथंच झाली? नाही, तिथे झाली. हां, तिथे म्हणजे कर्ण हॉस्पिटलला? कर्ण हॉस्पिटलची हो. 67 पासून मी जी लागलेली ती 1984ला आली होती. म्हणजे जवळजवळ 17-18 इयर्स. सगळे डिपार्टमेंट्स माझे कन्सल्टेशन सगळं झालेलं. मेडिकलच्या कितीतरी बॅचेसना शिकवलेलं मी, कारण सर्जरी लोकांना परीक्षेला लागतं ना सायकॅट्री, त्याची मी टीचर होते ना. आणि इथं येऊन मग कधी सुरू केली तुम्ही प्रॅक्टिस? पौलुमीला? हो, पौलुमीला मी आल्यानंतर तर मी कंटाळले होते, खूप झालं होतं माझं. तेव्हा मी फक्त कन्सल्टेशनच करायची का तर ते मित्र यायचे म्हणून, म्हणजे असं प्रायव्हेट प्रॅक्टिसच नाही केली. ती तर मी मध्ये एकदा आली होती तेव्हा केलं होतं, 40 जण होते. म्हणजे कन्सल्टन्सी अशी केलेलीच नाही, हे आपलं प्रॅक्टिस अशी केली नाही, कन्सल्टन्सी केली, पण इथे माझ्या टाईपची नाही केलेली कोणी, तऱ्हेची असते. जर हुशार जर ग्रास्पिंग करणारा असला ना तर त्याला इन्साईट थेरपी देतात, म्हणजे मग तो बदलू शकतो. तो त्याला कळतं तुम्हाला हे काय होतं, हॅल्युसिनेशन, डिल्युजन्स वगैरे. काही काही तर समजतच नाही, ते आपले बोलतच असतात, काय सांगतात. तो दिसतोय मला, तो मला मारणार आहे, हे करणार आहे, काही पण त्यांचे प्रॉब्लेम. हां, पण जे इन्साईटवाले असतात ना तिथं मजा येते करायला, हुशार असतात सगळे. असे पेपर्स वगैरे तुमचे आहे तिथं आता असतात? मी सांगू, माझे मिस्टर मला म्हणायचे की तू हे इन्साईटवाले जे होते ना ते मला करायचे होते, कारण चांगली पुस्तकं नाही आहे. आणि मला खूप छान मिळाले होते ते, म्हणजे हुशार होती ती. आणि इंग्लिश मिडियमवाले आपले कॅम्पातले जे होते ना ते छान मिळाले होते. बरं, आणि असं होतं माझं ते माझ्या मिस्टरांचे पण माहितीचे होते, म्हणजे घरचे, म्हणजे कसं जरा थोडंसं पुष्कळशी गोष्टी कळतात तुम्हाला जास्त, बॅकग्राऊंड वगैरे त्याचं. त्यामुळे मला खूप आवडायचं तिथं. ही जी मुलगी त्यांची म्हणत होता कोण आहे? मुलगी नाही काय नाही, तुम्ही बहिणींची मुलगी होती का तुमच्या, म्हणजे तुमच्या संपर्कात रेकॉर्ड ठेवलेला आता रेकॉर्ड ठेवले तुमचं, ते कोणी ठेवले?
एक धाकटी बहिणीने ठेवला असेल, मोठी बहीण आत्ताच वारली फेब्रुवारीमध्ये. आता तिने काय केलंय माहिती नाही, मी तिच्या मुलीला विचारते, तिची मुलगी पण, कारण आम्ही सगळे म्हणायचं आमच्या आईचं कळायला पाहिजे सगळ्यांना, का तर शी हॅड द क्वालिटीज विच नोबडी ट्रेन्ड हर. त्यामुळे ना आम्हाला बघायचं का तिला कोणी तिला शक्ती दिली. बरं अशी पण नव्हती का कोणतरी तुमच्या घरातलं चांगलं आहे आणि ते तिला ट्रेन करत होतं वगैरे, नाही का. त्या 7 वर्षाची तिच्या वडिलांना तर ते गुरुजीचं करण्यामध्ये ते श्लोक बीक तेच येत होते. माझ्या आईला कोण म्हणजे तिला शिकवलं कोणी आहे चाइल्ड सायकॅट्री. माझं तर 3 अशी पुस्तकं आहे, असं करायचं तसं करायचं, असं केलं की त्यांची पर्सनॅलिटीला हे होते ते होते, इतकं माझं तर डिटेल आहे. आणि ते करायला तिला वेळच नाही आहे, तिला माहिती पण शब्द पण नाही माहिती मला तर वाटते त्याला. आणि यात मी तिला विचारते आणखी की तू डिसिजन कसे घेतले, त्यात काय म्हणजे तिला असं वाटायचं का हिला नवल काय वाटतंय. आफ्रिकेला त्या काळी 7 वर्षाची, तुला माहिती होतं का कसं दिसणार आहे. ते म्हणजे काय नव्हतं तेच तर. आणि असंच म्हणजे आपण म्हणतो तर नॉट नोईंग इज ओके. तुम्ही कोणती भाषा बोलायचे? मराठी, तेलुगू, कोण? इंग्रजी, एकूण फॅमिली? नाही मराठी, सगळं मराठी. पण मिक्सचर व्हायचं. अच्छा अच्छा. स्वाहिली पण यायचं, गुजराती यायचं, कारण माझं गुजराती सेकंड लँग्वेज होतं. अच्छा. मग इंग्लिश पण यायचं. आणि हे सगळे चिवडा झालेला होता. त्यामुळे ना फर्ग्युसनला तर मला पुण्याच्या मुलीने खूप त्रास दिला. कारण आम्ही हॉस्टेलमध्ये राहत होती ना, मग आमचं गुजराती शब्द यायचे, चल सुथई घेऊ असं मधूनच यायचं कसं तर. आणि आम्हाला कळायचंच नाही काहीतरी झालेलं आहे ते दिसते. बरं एक गुजराती मुलगी पण होती आमच्याबरोबर त्यावेळेस, मग तिचं आमचं चांगलं जमायचं. मग तिच्या याच्यात पण मराठी जायचं. मग तर सगळं इतका चिवडा झाला की मग मराठी पण खूप शब्द आली. चांगल्या गप्पा झाल्या. आता हे इंग्रजीत लिहायला पाहिजे की मराठीत लिहायला? इंग्लिशमध्येच लिहा, कारण तिथल्या मुलींना कळायला पाहिजे. Yes. माझी धाकटी बहीण आहे ना, ट्रान्सलेशन करून घेणार आहे आणि पुस्तक इंग्लिशमध्ये पण छापणार आहे. हे 20 छापणार आहे, तुम्ही त्याला देऊ नका. हे जे छापणार आहे आता मला एक सांगा, पहिल्यांदा ते मराठीत लिहायचं, त्याचं नंतर इंग्लिश मध्ये करायचं. हो. आणि तुम्हाला कोणी कार्टून्स काढता येते, सगळं करता येईल. ते मला काढायचं. स्केचेस काढता येईल. स्केचेस राईट. आणि त्या सीनला कसं सुटेबल आहे, कारण ती झोपडी होती ना, ती मला आहे ना माझ्याजवळ ती काहीतरी काढलेलं होतं. म्हणजे ती कशी दिसायची ते 3, कारण ते तर सगळे झोपड्या होत्या ना त्याचं. आणि असे दरवाजे पण असे लावलेले, ते तसेच उभे राहिलेले कसे तरी, म्हणजे असं काही सिस्टमॅटिकली शाळासारखी नव्हती ना तिथे.